गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्क्रीन दिसते, सिलेबस दिसतोय सर्वांना. Yes, sir. ओके. हॅपी इंजिनियर्स डे. तुम्हाला सर्वांना इंजिनिअरिंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 सप्टेंबर आहे आज. डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आपण इंजिनिअरिंग डे म्हणून सेलिब्रेट करतो. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 15 सप्टेंबर अभियंता दिवस म्हणजे इंजिनिअरिंग डे. तुम्ही सर्व आता भावी जे आहे ते इंजिनियर होणार आहेत. डिप्लोमा होल्डर म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही इंजिनियर आहेत उद्याचे. स्थापत्य अभियांत्रिकी, मराठीमध्ये आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगला आपण काय म्हणतो, स्थापत्य अभियांत्रिकी. काहीतरी इनोव्हेशन करणार आहेत तुम्ही उद्या, काहीतरी चांगल्या बिल्डिंग्स बांधणार आहेत, म्हणून तुम्हाला सर्वांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता लक्षात घ्या, तुम्हाला स्क्रीनवरती सिलेबस दिसतोय. आता आपण फर्स्ट चॅप्टर कडून जाऊयात सेकंडकडे. ओके, फर्स्ट चॅप्टर थोड्या वेळात संपून जाईल. फर्स्ट पॉईंट पासून मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. लक्षात घ्या, फर्स्ट चॅप्टर आहे आपला ओव्हरव्ह्यू टू हायवे इंजिनिअरिंग. ओव्हरव्ह्यू टू हायवे इंजिनिअरिंग. इन दॅट ओव्हरव्ह्यू टू हायवे इंजिनिअरिंग, फर्स्ट पॉईंट, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ रोड्स इन इंडिया अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. नोट्स सर्वांना भेटलेल्या आहेत, भेटलेत ना सर्वांना नोट्स? Yes, sir. हां, Yes, sir. आता मी रिपीट करत जाईल. मी जेवढं बोलतोय त्या नोट्समध्ये तुम्हाला सर्व मिळून जाईल. आणि काही नोट्सच्या बाहेरचं विचारलं जाणार नाही. त्यातलंच काहीतरी एक दोन पॉईंट इकडे तिकडे करून MCQ विचारलेले असतात. फर्स्ट पॉईंट, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ रोड्स इन इंडिया अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. व्हॉट इज द स्कोप? हायवे इंजिनिअरिंग म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं होतं, इट इज अ ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विच डील्स विथ द स्टडी ऑफ डिझाईन, प्लॅनिंग, मेंटेनन्स ऑफ रोड्स इज कॉल्ड ॲज अ हायवे इंजिनिअरिंग. म्हणजे एखादा रोड बांधत असताना आपल्याला त्याचं काय माहिती पाहिजे, तर डिझाईन कुठून कुठपर्यंत आहे, नंतर कोणत्या टाईपचा रोड आहे, त्याचं प्लॅनिंग, किती डेजमध्ये, किती इयर्समध्ये तो रोड आपण कंप्लीट करतोय, त्याचं इस्टिमेशन, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे इट इज अ ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. हायवे इंजिनिअरिंग कशाची ब्रँच आहे, तर सिव्हिल इंजिनिअरिंगची. इट इज अ ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लॅनिंग, डिझाईन, estimation, repair and maintenance work is for roads is called as a highway engineering. आता स्कोप म्हणजे काय, तर रोडचा यूज कशासाठी होतो आपल्या याच्यामध्ये, कशामध्ये, जीवनामध्ये. रोड का महत्वाचा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये? बघा, कुठून कुठे पण जायचंय आपल्याला, एखाद्या प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला जायचंय, किंवा एका गावावरून तुम्हाला दुसऱ्या गावी जायचंय, किंवा काही असेल, तर त्यामध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे, रोड जो आहे तो रोड असणं गरजेचं आहे. म्हणजे बाय रोडवे तुम्ही काय करता, कुठून तरी कोणत्या दुसऱ्या प्लेसला तुम्ही अप्रोच करता. मग तुमची बाईक असेल, कार असेल, किंवा काही असेल. तर मग काय इम्पॉर्टन्स आणि स्कोप काय, तर कोणत्याही एखाद्या ठिकाणी दुसऱ्या प्लेसला मला जायचं असेल तर मी बाय रोडवे जातोय. एअरवे, वॉटरवे तुम्ही कधी जाता, ज्यावेळेस एखादं प्लेस खूप दूर आहे. म्हणजे मला पुण्यावरून कुठं दिल्लीला जायचंय, किंवा मला पुण्यावरून जम्मू काश्मीरला जायचंय, तर मी काय करेल, बाय एअरवे किंवा बाय रेल्वे, हा दोन ऑप्शन चूज करेल. मग नेक्स्ट सेकंड पॉईंट तुम्हाला दिसतोय, डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. In that different modes of transportation, 4 modes of transportation. First one is a roadway, second one is a railway, third one is a airway, and fourth one is a waterway. When distance is two more, then you use airway or railway. When distance is less, for example, you have to go from Pandharpur to Pune, then you choose bike or car or bus. By roadway you can go Pandharpur to Pune, but you have to go Pune to Delhi or Delhi to Jammu Kashmir, then you use by airways. When you have to go
India to other country in Sri Lanka or etc., then you use airways. When you have to go Chennai, Pune to Chennai, Pune to Hyderabad, then use you railways or etc. And when you have to go इन सी कंट्रीज, म्हणजे काय तर कुठेतरी पाण्याचा भाग आहे, म्हणजे जर समजूयात तुम्हाला आता सध्या आपल्या देशामध्ये किती आहेत, लक्षद्वीप बेट असेल किंवा नागालँड असेल, पदुच्चेरी असेल, असे केंद्रशासित प्रदेश आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जायचे तर तुम्ही काय कराल, काय कराल तर वॉटरवेज, म्हणजे पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला पाण्याच्या प्रदेशामध्ये किंवा साऊथ कंट्रीजमध्ये कुठं जायचं असेल तर तिथं तुम्ही पाण्याचा म्हणजे बोट असेल किंवा काय मोठ्या जहाज असतील त्याचा यूज तुम्ही हे करतात. डॉक्स अँड हार्बर्स ऐकलंय? व्हॉट इज मीन बाय डॉक्स अँड हार्बर्स? कोण सांगू शकेल? डॉक्स अँड हार्बर्स मुंबईमध्ये आहे, डॉक्स अँड हार्बर्स नागपूरला आहे. ज्या ठिकाणी समुद्राचा किनारा असतो, ज्या ठिकाणी समुद्राचा किनारा असतो त्या ठिकाणी मोठमोठ्या बोटी असतील किंवा काय तुमच्या ज्या ठिकाणी लावल्या जातात, जसं आपण पार्किंग एरिया, कुठं कार असेल किंवा टू व्हीलर असेल, आपण पार्किंग एरिया कॉलेजमध्ये आल्यानंतर पार्किंग एरिया कसा असतो, आपल्याला कार लावण्यासाठी किंवा टू व्हीलर लावण्यासाठी सेपरेट पार्किंग एरिया दिलेला असतो. तसंच पाण्यामध्ये कोणत्या तरी एका बाजूला मोठमोठ्या म्हणजे काय म्हणूयात ब्रिजेस असतील किंवा मोठमोठे डॅम्स असतील किंवा समुद्र असेल तर त्या ठिकाणी बोटी ज्या आहेत त्या एका ठिकाणी लावण्यासाठी डॉक्स अँड हार्बर्स असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी तुम्ही त्या बोट ज्या आहेत त्या बांधून ठेवल्या जातात किंवा कुठेतरी त्या तिथं पार्क केल्या जातात. थोडक्यात पाण्यामध्ये एक आउटसाइड एरिया दिलेला असतो, त्या ठिकाणी आपण त्या बोटी वगैरे आहेत त्या पार्क करतो किंवा लावतो किंवा तिथं तुम्ही जे आहेत त्यांना थांबवता. तो एरिया म्हणजे काय, डॉक्स अँड हार्बर्स. मग मुंबईला असेल, नागपूरला असेल किंवा अदर वे कुठेही असेल. तर लक्षात घ्या, डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन कोणते आहेत तर फोर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन: एअरवेज, रेल्वेज, वॉटरवेज अँड रोडवेज. थर्ड त्यामध्ये काय आहे, जनरल क्लासिफिकेशन ऑफ रोड्स. मग जनरल क्लासिफिकेशन मध्ये कोणते कोणते क्लासिफिकेशन आहेत, कोण सांगू शकेल? जनरल क्लासिफिकेशन ऑफ रोड्स नोट्स मध्ये पण आहे, कोण सांगू शकेल? वाचलंय, झालंय? नाही येत कुणाला? क्लासिफिकेशन ऑफ रोडचे क्लासिफिकेशन काय आहे, कोणत्या कोणत्या टाईपचे रोड्स आहेत? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्टरी. ओके, गुड. प्रायमरी, सेकंडरी, टर्टरी. मग प्रायमरी मध्ये कोणते? नॅशनल हायवे, एक्सप्रेसवे. नंतर सेकंडरी मध्ये कोणते तर स्टेट हायवे आणि मेजर डिस्ट्रिक्ट रोड. आणि नंतर लास्टचा जो आहे टर्टरी त्यामध्ये कोणते तर व्हिलेज रोड आणि ओडिया. मग आता डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे कोणते रोड? डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे मेजर डिस्ट्रिक्ट रोड आणि अदर डिस्ट्रिक्ट रोड. म्हटलं तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला डिस्ट्रिक्ट रोड कोणते तर ते डिस्ट्रिक्ट रोड, मेजर डिस्ट्रिक्ट रोड लिहिलेलंच आहे त्याच्या नावामध्येच आहे डिस्ट्रिक्ट, आणि अदर डिस्ट्रिक्ट रोड असे दोन रोड जे आहेत ते डिस्ट्रिक्ट रोड आहेत. आता यामध्ये तुम्हाला नॅशनल हायवेची विड्थ किती असते, स्टेट हायवेची विड्थ किती असते, नंतर मेजर डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे डिस्ट्रिक्ट रोडची विड्थ किती असते हे लक्षात आलं पाहिजे. मग तुम्हाला सांगतो 7 मीटर ते 15 मीटर एवढा एरिया कमीत कमी. मग जास्तीत जास्त किती असतो, मग 2 लेन असतील किंवा 4 पदरीकरण असेल किंवा 6 पदरी रोड असेल, म्हणजे 6 लेन असेल, 4 लेन असेल और 2 लेन असेल. मग पहिल्यांदा नॅशनल हायवेची विड्थ जी आहे ॲज पर IRC इंडियन रोड काँग्रेस जे आहे ती काय आहे 7 ते 15 मीटर जे आहे ते ठरवलेले. पण त्यामध्ये मग सिंगल लेन आहे की डबल लेन आहे ते मग नंतर वाढत जाईल त्याची विड्थ जी आहे ती. सेकंड म्हणजे स्टेट हायवे. स्टेट हायवेची जी असते ते 7 ते 10 मीटर, मग त्याची पण वाढत जाईल. मग जसं जसं रोड तुम्ही वाढवाल तसं मग त्यामध्ये सिंगल लेन आहे, डबल लेन आहे त्यानुसार. थर्ड आहे तुमचं डिस्ट्रिक्ट रोड्स. मग त्या डिस्ट्रिक्ट रोडमध्ये तुमची जी विड्थ आहे ती जी आहे ती 5 ते 8 मीटर पर्यंत असते. आणि लास्ट जी आहे ती व्हिलेज रोड. मग त्या व्हिलेज रोड मध्ये तुमची विड्थ जी आहे ती
ॲज पर व्हिलेज रोड. आणि शक्यतो व्हिलेज रोडची विड्थ जी असते ती 3.75 मीटर असते. ती तुम्हाला पुढे गेल्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये जिओमेट्रिक डिझाईनमध्ये शिकायला भेटेल. ओके. नेक्स्ट पॉईंट दिसतोय रोड क्लासिफिकेशन इन इंडिया नागपूर प्लॅन थर्ड रोड डेव्हलपमेंट. आता ह्या नागपूर रोड थर्ड डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ऍक्च्युली कोणतं येतंय? प्रायमरी, सेकंडरी, टर्टरी. आणि ह्या जनरल क्लासिफिकेशन म्हणलं ना, रिजिड पेवमेंट आणि कोणते फ्लेक्झिबल पेवमेंट. मग रिजिड पेवमेंटचा एक्झाम्पल काय सांगितलं होतं? तर WBM रोड. आणि फ्लेक्झिबल पेवमेंटचं काय सांगितलं होतं? बरोबर आहे की चुकीचं आहे? रिजिड पेवमेंटचं सिमेंट कॉन्क्रीट रोड. गुड. रिजिड पेवमेंटचं सिमेंट कॉन्क्रीट रोड आणि फ्लेक्झिबल पेवमेंटमध्ये WBM रोड, वॉटर बाउंड मॅकॅडम रोड्स, अर्थन रोड्स किंवा बिटुमिनस रोड, हे रोड जे आहेत ते फ्लेक्झिबल पेवमेंटमध्ये असते. तुम्हाला डायग्राम पण दिलेले आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या त्या नोट्समध्ये. ओके. नेक्स्ट, आता इथं ह्या पॉइंटमध्ये काय सांगितलंय? रोड क्लासिफिकेशन इन इंडिया नागपूर प्लॅन थर्ड रोड डेव्हलपमेंट. इथं नागपूरच का दिलं? व्हाय नागपूर इज इंडिकेटेड इन दॅट पॉइंट? नागपूर का दिलं असेल? तुम्हाला सांगतो, आपल्या देशाचा मध्य जो आहे, देशाचा मध्य, आपली इंडिया कंट्री, ह्या इंडिया कंट्रीचा मध्य जो आहे ना, तो महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रात कुठे आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर आहे. आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. आणि देशाची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई आहे. परंतु देशाची ऍक्च्युअल राजधानी कोणती आहे? तर दिल्ली आहे. आपल्या देशाचा मध्य हे नागपूर आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणूनच नागपूर ह्या शहराला 0 माईल शहर असं म्हणतात. 0 माईल शहर कुणाला म्हणतात? नागपूरला. का? तर आपल्या देशाचं सेंटर पॉइंट जो आहे तो नागपूर आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हे 0 माईल शहर आहे, म्हणजे ते देशाचं सेंटर पॉइंट आहे. ओके. इथं लिहिलंय रोड क्लासिफिकेशन इन इंडिया नागपूर प्लॅन थर्ड रोड डेव्हलपमेंट आणि लखनौ प्लॅन. असं का लिहिलंय? तर तुम्हाला सांगितलं 1927 ला मिस्टर MR जयकर नावाच्या व्यक्तीच्या अंडर मिस्टर MR जयकर नावाच्या व्यक्तीच्या अंडर एक समिती नेमली गेली. मग त्यांनी त्या समितीनं रोड डेव्हलपमेंटचे पॉइंट जे आहेत ते वाढवले. म्हणजे कुठं रोड कोणता डेव्हलप केला पाहिजे किंवा कोणत्या एरियामध्ये काय आहे, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या. ह्या ऍक्च्युली तुम्हाला आता डिप्लोमाला नाहीये. 1934 ला मग IRC आली, इंडियन रोड काँग्रेस. मग ज्यावेळेस त्याची स्थापना झाली त्यावेळेस सर्व रोड जे आहेत ते डिव्हाइड केले गेले, की हे एक्सप्रेस वे मध्ये जातील, हे नॅशनल हायवे मध्ये जातील, हे जे रोड्स आहेत ते स्टेट हायवे मध्ये जातील, आणि हे जे रोड्स आहेत ते व्हिलेज रोड किंवा अदर डिस्ट्रिक्ट, मेजर डिस्ट्रिक्ट मध्ये जातील. ह्या सर्व गोष्टी ठरवल्या गेल्या. मग तुम्ही म्हणाल, मग सर 1927 और 1934 च्या अगोदर रोड नव्हते का? रोड होते. रोड ऍक्च्युली हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती म्हणजे इसवी सन पूर्व 5000 सालापासून रोड आहेत. म्हणजे जुन्या ठिकाणी होते, चंद्रगुप्त मौर्य असेल किंवा काही इसवी सन काळामध्ये रोड्स होते, परंतु ते रोड कसे होते? कच्चे होते. मग त्याला नंतर हळूहळू काय करण्यात आलं? पक्के रोड बनवण्यात आलं. मग जसजशी टेक्निक वाढत गेली तसतसे रोड्स जे आहेत ते डेव्हलप होत गेले. मग तुम्हाला सांगितलं कोणता रोड कसा ठरवायचं? तर बाउंड्री स्टोन वरती येलो कलर आहे तर हा नॅशनल हायवे, बाउंड्री स्टोन वरती रेड कलर आहे, बाउंड्री स्टोन वरती ग्रीन कलर आहे तर स्टेट हायवे, बाउंड्री स्टोन व्हाईट कलरचा आहे तर तो व्हिलेज रोड आहे. हे जे आहेत ते इंडिकेशन जे हळूहळू डेव्हलप झाल्यानंतर रोड जे आहेत ते करण्यात आले. मग हे नागपूर आणि लखनौ काय आहे? तर नागपूर जे आहे, नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्टरी, एक्सप्रेसवे, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि व्हिलेज रोड. तर नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन 1940 to 1960 डेव्हलप करण्यात आला. पर 20 इयर्स प्लॅन जे आहे ते डेव्हलप करण्यात आलेले आहेत. पर 20 इयर, प्रत्येक 20 इयर्स प्लॅनला एक नाव देण्यात आलं. मग नागपूर रोड डेव्हलपमेंट आहे तो 1940 to 1960 असा होता. 1961 to 1981 हा लखनौ प्लॅन होता. मग नंतर 1981 to 2000 त्याचं थर्ड रोड डेव्हलपमेंट प्लॅन असं नाव आहे. आणि 2001 to 2021 त्याचं मे बी
व्हिजन 2020 म्हणजे जे आपल्या ह्यांचं स्वप्न होतं डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचं नाव चौथ्या डेव्हलपमेंट प्लॅनला दिलेलं आहे 2021 पर्यंतच्या. हे सर्व तुम्हाला डिग्रीमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हायवे इंजिनिअरिंग म्हणून सब्जेक्ट आहे, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. त्यामध्ये 2 आहेत, ट्रान्सपोर्टेशन 1 आणि ट्रान्सपोर्टेशन 2. त्यामध्ये तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. हे तुम्हाला सध्या तर काही गरजेचं नाही आहे, परंतु जर चुकून MCQ आला परंतु येत नाही डिप्लोमाला, तर रोड डेव्हलपमेंट प्लॅन कोणता असतो, तर पर 20 इयर्स जे आहेत ते रोड डेव्हलपमेंट प्लॅन जे आहेत ते चेंज केले जातात. म्हणून रोड क्लासिफिकेशन इन इंडिया, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्टरी, त्यामध्ये हे नागपूर आणि लखनौ. मग नागपूर कधी तर 1940 to 1960, नंतर 1961 to 1981 लखनौ, 1981 to 2001 थर्ड रोड, 2001 to 2021 व्हिजन 2020. नेक्स्ट पॉइंट आहे डेव्हलपमेंट ऑफ अर्बन रोड्स. मग ह्या काल सांगितलं तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ अर्बन रोड्स. अर्बन रोड्स म्हणजे काय, तर शहरी भागातले रोड, आणि रुरल रोड्स म्हणजे काय, तर खेड्यातले रोड्स. मग डेव्हलपमेंट ऑफ अर्बन रोड्स, मग जे सांगितले तुम्हाला कोणते, एअरटेल स्ट्रीट्स, एअरटेल रोड्स, सब एअरटेल रोड्स, कलेक्टर स्ट्रीट्स अँड लोकल स्ट्रीट, हे जे आहेत ते अर्बन रोड्स मध्ये येतील. मग त्यामध्ये काय सांगितलं, एअरटेल रोड्स म्हणजे काय, तर व्हेहिकलर ट्रॅफिक जी आहे ती हायेस्ट व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक असते त्यावरती, आणि ती जी आहे ती हायेस्ट व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक कंटिन्युअस रूट फ्लोईंग असतो, त्यावरती नो पार्किंग एरिया असतो, म्हणून तो रोड जो आहे तो कोणता, एअरटेल स्ट्रीट्स. सेकंड म्हणजे काय, सब एअरटेल, एअरटेल रोड पेक्षा कमी ट्रॅफिक त्यावरून जाते म्हणून त्याला आपण सब एअरटेल रोड्स, आणि त्यावरती कुठेतरी आफ्टर 1 किलोमीटर 5 किलोमीटर पार्किंग एरिया दिलेला असतो रोडच्या शेजारी, त्याला आपण सब एअरटेल रोड्स म्हणतो. थर्ड वन इज अ कलेक्टर स्ट्रीट. तर कलेक्टर स्ट्रीट म्हणजे काय, तर जे रोड्स जे रोड्स तुमच्या सब एअरटेल रोड्सला जोडले जातात, आणि प्रत्येक पॉइंटला तिथं पार्किंग एरिया रोडवरती असतो, म्हणजे कडेला असतो, त्याला आपण सब एअरटेल रोड्स, सॉरी कलेक्टर स्ट्रीट म्हणतो. आणि लास्ट वन इज अ लोकल स्ट्रीट्स, जे तुमच्या कॉलनीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड केलेले असतात, म्हणजे तुम्ही कुठेही रोडवरती पार्किंग करता किंवा तिथं अप्रोचेबल एरिया, लोक वस्ती जी आहे ती जास्त असते, ते रोड्स जे असतील ते लोकल स्ट्रीट. आणि लोकल स्ट्रीट कशाला जोडलेले असतात, तर कलेक्टर स्ट्रीटला जोडलेले असतात. आणि लास्ट वन पॉइंट आहे रिक्वायरमेंट्स ऑफ अन आयडियल रोड अलाइनमेंट अँड दी फॅक्टर्स अफेक्टिंग रोड अलाइनमेंट. आयडियल रोड अलाइनमेंट काय, आयडियल रोड अलाइनमेंट म्हणजे काय, आणि कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात रोड अलाइनमेंट होते. व्हॉट इज मीन बाय अलाइनमेंट, दी सेंटर लाईन ऑफ ए रोड, दी सेंटर लाईन ऑफ ए रोड. रेल्वेमध्ये जरी गेलात, अलाइनमेंटची डेफिनेशन विचारली तरी सेंटर लाईन ऑफ ए रेल्वे ट्रॅक, आणि रोड मध्ये आलात तरी सेंटर लाईन ऑफ ए रोड म्हणजेच काय, तर अलाइनमेंट. मग आयडियल रोड अलाइनमेंट कोणती असेल, तर नंबर ऑफ गावांना तुम्हाला अप्रोच करता येतं. नंबर ऑफ गावं तुम्ही एका रोड जर डिझाईन करत असाल तर नंबर ऑफ व्हिलेजेसना तुम्ही काय करू शकता, अप्रोच करू शकता. नंबर ऑफ गावांना जर तुम्ही अप्रोच करत असाल तर तिथं तुम्हाला रोजगार निर्मिती जी आहे ती जास्त होईल. म्हणजे आयडियल रोड कोणता असतो, तर त्यामध्ये जास्त लोकांना रोजगार भेटला पाहिजे, डेव्हलपमेंट तिथं फास्ट झाली पाहिजे, नंबर ऑफ विलेजेस जॉईंट झाले पाहिजेत, आणि डिस्टन्स कमी असला पाहिजे. आणि डिस्टन्स कमी असतानाच, म्हणजे कमी डिस्टन्स मध्ये जास्त गावं कनेक्ट झाली पाहिजेत, आणि डिस्टन्स कमी असतानाच कुठेतरी जास्त पैसा खर्च नाही झाला पाहिजे. कुठे म्हणजे एखाद्या ठिकाणी जास्त म्हणजे मोठं धरण वगैरे आलंय आणि त्यावरून तुम्हाला जावं लागतंय, तर अशा ठिकाणी तुम्ही थोडासा बाय साईडनं रूट काढून तुम्ही त्या ठिकाणाहून जाता, म्हणजे तो तुमचा आयडियल रोड अलाइनमेंट असेल. म्हणजे फॅक्टर्स कोणते आहेत, तर तुमचा फंड जो आहे तो कमी लागला पाहिजे. बघा ना, जर तुम्ही एखाद्या डॅम किंवा काय पाण्याच्या त्या एरियातून तुम्ही जो आहे तो रोड नेत आहे, तर तिथं तुम्हाला ब्रिज बांधावा लागेल मोठासा. मग तिथं ब्रिज बांधण्यासाठी तुम्हाला खर्च जो आहे तो ऑब्विसली जास्त होणार आहे रोड बांधताना. मग असे पॉईंट जे आहेत ते मायनर केले पाहिजे. म्हणजे कुठे तर थोडीसा नदी आली असेल, ओढा आले असेल, तर तिथं तुम्ही ब्रिज वगैरे, कलवट वगैरे अशा गोष्टी बांधू शकता, परंतु जास्त काही तुम्ही खर्च जो आहे तो कमी केला पाहिजे. तर तोच तुमचा बेस्ट अलाइनमेंट ऑफ रूट असेल. आता ह्यामध्ये लास्ट पॉइंट एक आहे, एक सांगायचा म्हणजे त्या नोट्स मध्ये पण आहे तुम्हाला, नॅशनल हायवे म्हणजे कोणते रोड्स, जे रोड्स कॅपिटल सिटीजला स्टेटला जोडतात. म्हणजे काय, तर राजधान्यांना जे रोड जोडतात
म्हणजे समजूयात मुंबईवरून मला नागपूरला जायचंय किंवा मुंबईवरून मला दिल्लीला जायचंय, ते रोड्स जे असतील ते एकतर तुमचे एक्सप्रेसवे किंवा नॅशनल हायवे असतील. जे रोड्स तुमच्या स्टेट्स मधल्या कॅपिटल म्हणजे मेन सिटीजना जोडतात, म्हणजे समजूयात पुण्यावरून मुंबईला जातोय तर ते रोड्स जे असतील ते तुमचे म्हणजे नॅशनल हायवे मध्ये पण येतील. जे रोड्स तुमच्या डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट जोडत असतील म्हणजे सोलापूर पंढरपूर असे असतील किंवा काय असेल तर ते रोड्स कशामध्ये येतील, तुमच्या स्टेट हायवे मध्ये येतील. जे रोड्स तुमचे तुमचे एखाद्या डिस्ट्रिक्ट एरिया आणि एखाद्या तालुक्याला जोडत असतील ते तुमचे कोणते असतील, मेजर डिस्ट्रिक्ट रोड. आणि जे रोड्स तुमचे एखाद्या तालुक्याच्या प्लेसला मग पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील कार्यालय असेल किंवा मार्केट प्लेस असेल अशा ठिकाणी जोडत असतील तर ते तुमचे अदर डिस्ट्रिक्ट रोड. आणि लास्ट वन इज अ विलेज रोड, जे तुमच्या गावा टू गावाला जोडले जातात ते विलेज रोड. आता मला विचारायचंय, कुणाला काही प्रॉब्लेम आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये मला सांगू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर, नसेल तर आपण सेकंड चॅप्टर कडे जाऊ शकतो. बोलला तर समजेल मला. हो सर. सॅटिस्फाय आहात की नाही, का आणखीन काय विशेष माहिती द्यायची आहे? मला वाटतं आतापर्यंत आपले 10 लेक्चर झाले असतील, भरपूर माहिती मिळाली असेल, बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. आणि काही आणखीन अडचण येत असेल तरी विचारू शकता. नोट्स दिलेल्या आहेत फर्स्ट चॅप्टरच्या, नोट्स राईट डाऊन करा. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम? बघा, कुणाला काहीही प्रॉब्लेम असेल तरी सांगा आत्ताच, मग आपण जाऊयात सेकंड चॅप्टर, जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे. ऍक्च्युली जुन्या सिलेबसमध्ये तो दुसरा चॅप्टर जो होता ना त्यामध्ये प्रिलिमिनरी सर्वे वगैरे होते, परंतु ते ऍक्च्युली मी काल रात्री पाहिलं तर नवीन सिलेबसनुसार इथं डायरेक्ट जिओमेट्रिक डिझाईन म्हणजे आपण जे काल चालू केलं होतं स्लाइड तोच सेकंड चॅप्टर आहे. आणखीन मी रिपीट करेल, प्रत्येक गोष्ट तुमच्या डबल जर कानावरती पडली तर ऑब्विसली तुम्हाला 100% त्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात राहतील. फक्त कंटाळा करू नका, त्याच गोष्टी येत असतील तरी, कारण अतिशय इम्पॉर्टंट आहे. जेवढं जास्त वेळा तुम्हाला ऐकायला मिळेल, जेवढं जास्त वेळा तुम्ही स्वतःच्या हाताखालून नोट्स काढाल त्यावेळेस तुमच्या जास्त लक्षात राहील. आणि काही फॅक्च्युअल गोष्टी असतात त्या डायरेक्ट तुम्हाला म्हटलंय मी, नंबर ऑफ वेळा हे करायचं, हाताखालून गेल्यानंतर लक्षात राहतं. ओके, कुणा काय प्रॉब्लेम? एक्झामला किती चॅप्टर सर? बोला. हा बोला ऐश्वर्या. सर एक्झामला किती चॅप्टर्स आहेत? एक्झामला किती, आता पूर्ण टोटल सिलेबस असणार ना, 6 चॅप्टर आहेत आपल्याला. बट बुक मध्ये 9 आहेत ना. हो, बुकमध्ये नाही, तुमच्याकडे जे बुक्स आहेत ना सर्वांकडे, मे बी जी स्कीमच्या असतील किंवा ई स्कीमच्या असतील. जी स्कीम असेल बहुतेक तुमच्याकडे, मग त्यामध्ये काय झालेलं आहे, त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर जो आहे तो एक सेपरेट वेगळा दाखवलेला आहे, सेकंड चॅप्टर आहे तो वेगळा दाखवलेला आहे. म्हणजे त्यामध्ये आता यामध्ये नवीन सिलेबसमध्ये आय स्कीम मध्ये काय केलेलं आहे तर ते चॅप्टर्स थोडेसे त्यातले पॉईंट जे आहेत ते कमी केलेले. जे पॉईंट्स तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत त्यानुसार तुम्ही स्टडी करा त्यातला बुकमधला, आणि एक दोन चॅप्टर मे बी त्यातले जे आहेत ते रिड्यूस केलेले आहेत आय स्कीम मध्ये. ओके, चॅप्टरचं नाव पाहत चला, चॅप्टर मधला सिलेबस पाहत चला आणि त्यानुसार स्टडी करा. आणि थोडा जास्त स्टडी केला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त परीक्षेपुरता आपण स्टडी करतोय असं पण नाहीये, परंतु जरी तुम्हाला फक्त सिलेबस मधला स्टडी करायचा असेल तरी ओके. आणि मला 1-2 जणांनी विचारलं, टेक्स्ट मॅक्स इज अ बेटर बुक दॅन निराली और निराली इज बेटर दॅन टेक मॅक्स. whatever may be, whichever you have to want, you get that. and निराली प्रकाशन मध्ये कसं आहे तर निराली प्रकाशन हे आमच्या वेळेस पण होतं, म्हणजे मी ज्यावेळेस ई स्कीम मध्ये शिकवत होतो डिप्लोमा त्यावेळेस पण निराली प्रकाशन होतं. निराली प्रकाशन हे अतिशय छान बुक आहे, नो डाऊट. फक्त निराली प्रकाशनची लँग्वेज जी आहे ती थोडीशी हार्ड आहे,
ज्यांनी कॉन्व्हेंट वगैरे केले असेल किंवा सेमी इंग्लिश केलं असेल त्यांना इझी जाईल, परंतु जो मराठी मीडियम मधून आलेला विद्यार्थी आहे, आता मी असेल किंवा काय असेल, थोडंसं 1-2 पॉईंट एक्स्ट्रा आहेत ॲज कम्पेअर टू टेकमॅक्स, त्यामुळं आणि थोडीशी लँग्वेज थोडंसं हे आहे. अतिशय छान आहे निराली प्रकाशन, हे काही खराब नाही आहे, परंतु टेकमॅक्स कसं आहे, एक सोपी भाषा आहे, छोटेसे थोडे थोडे पॉईंट्स आहेत, मग त्यानुसार तुम्ही जर ते पॉईंट्स राईट डाऊन केले कशामध्ये एक्झाममध्ये वगैरे, तर तुम्हाला मार्क्स आउट ऑफ आउट मिळतील. निराली पण चांगला आहे, टेकमॅक्स पण चांगला आहे, असं नाही आहे की कोणतं खराब आहे. तुमची चॉईस आहे कोणतं वापरायचं, आणि दोन्हीमध्ये काय सिलेबस सेमच असतो, फक्त एखादा दुसरा पॉईंट एक्स्ट्रा वगैरे त्या ऑथरनी वाढवलेला असतो. ओके, अजून काही? आता मला सांगा, सर्वांनी नोट्स राईट डाऊन केलेत फर्स्ट चॅप्टर? येस सर. येस सर. येस सर. सर्वांनी करा प्लीज, म्हणजे असं नाही की फक्त 5 मुली करतायत 10 मुलं करतायत, असं करू नका. आणि लेक्चर ऐकत चला, त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. ओके, मग मी समजतोय आता फर्स्ट चॅप्टरमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. जरी असेल तरी नंतर विचारू शकता, आता विचारायचं असेल तरी विचारा. तर आता आपण सेकंड चॅप्टरकडे जाऊयात. त्याच्यात तुम्हाला नोट्स वगैरे मी देईलच आणि PPT पण पाठवेल, आणि काय असेल तर आता आपण पाहूयात पुढं. ओके, स्टार्ट करायचं आहे. सॅटिस्फाय नाही आहेत का तुम्ही? मला पहिल्यांदा ते गोष्ट सांगा. काय काय आणखीन एक्स्ट्रा सांगायचं आहे का तुम्हाला? कोणत्या गोष्टी पाहिजेत ते पण सांगा. बघा, फर्स्ट चॅप्टर किती 4 मार्क्ससाठी आहे. इंट्रोडक्शन टू हायवे इंजिनिअरिंग फर्स्ट चॅप्टर जो आहे तो 4 मार्क्ससाठी आहे. त्यासाठी टीचिंग अवर काय दिलेले आहेत, एक 4 अवर्स दिलेले आहेत. आतापर्यंत आपण 10 लेक्चरमध्ये तर त्यातलं 3-4 लेक्चर त्यासाठीच दिलेत, 5 लेक्चर. मग 2-4 लेक्चर जे आहेत ते जिओमेट्रिक डिझाईनवरती, आणि अदर तुम्हाला हायवे इंजिनिअरिंग म्हणजे काय, दुसरे विषय BC वगैरे काय, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन थोडं बहुत सांगितलं असेल. सेकंड चॅप्टर बघा, जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे, तो 14 अवर्सचा आहे, म्हणजे ॲज पर MSBT, आणि त्याच्यासाठी मार्क्स आहेत 16 मार्क्स आहेत. 16 मार्क्ससाठी जो आहे तो जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे हा चॅप्टर आहे. थर्ड चॅप्टर जो आहे तो कन्स्ट्रक्शन ऑफ रोड पेवमेंट्स, तो पण 10 अवर्स आहे 16 मार्क्ससाठी. सिलेबस आहे सर्वांकडे, त्यामध्ये दिसत असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. फोर्थ चॅप्टर ट्रॅफिक इंजिनिअरिंग, तो 8 अवर्समध्ये MSBT नुसार आहे, आणि त्याला मार्क्स आहेत 14 मार्क्स. फिफ्थ चॅप्टर हिल रोड्स, त्यामध्ये पण 6 अवर्स दिलेले आहेत, 10 मार्क्ससाठी तो चॅप्टर आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, ड्रेनेज मेंटेनन्स अँड रोड रिपेअर, दॅट चॅप्टर वेटेज इज 10 मार्क्स and teaching hours is 6 hours. ओके, सिलेबस काय टोटल कंप्लीट केला जाईल, सिलेबस रिलेटेड काही तुम्हाला हे होणार नाही. रोल नंबर 3 लवकर जॉईन होत चला, लेक्चर संपत आल्यानंतर जॉईन झाला. सर्वांना एक हे आहे, व्हॉट्सअप तर सर्वांचं चालू असतं, कंटिन्यू काहीतरी मेसेज पडत असतो, लेक्चर कधी आहे काय, त्यानुसार एक 5 मिनिटात जॉईन होत चला. लेक्चर सांगितल्यानंतर की 10 मिनिटाने किंवा 5 मिनिटाने, तर लवकर जॉईन होत चला सर्वजण, म्हणजे तुमचा पार्ट जो आहे तो कोणता मिस होणार नाहीये. ठीक आहे. युनिट नंबर 2, जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे. जिओमेट्रिक डिझाईन नावातच आहे, जिओमेट्रिक डिझाईन, जिओमेट्रिक. आता जिओलॉजिकल सर्वे किंवा जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. जिओ म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय जिओ? ते जिओ नाही आहे, JIO, ते जिओ नाही आहे, ते जिओ नेटचं ते नाही आहे. GEO, व्हॉट इज मीन बाय जिओ? मला सांगा, जिओटेक्निकल इंजिनिअरिंगलाच एक दुसरं नाव आहे, कोण सांगू शकेल?
when you speak loudly and promptly and confidently, then lecturer has no, म्हणजे समजतंय एखाद्या माणसाला ऐकणाऱ्या की हा खरंच यांना समजतंय आणि व्यवस्थित आपण शिकवतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. जर तुम्ही बोलला नाहीत, काही हे केलं नाही, चुकलं तरी चालतंय, मी कितीदा सांगणार आणखीन तुम्हाला. आता 8-10 लेक्चर झाली, आता ओळख पण झाली आपली. जिओटेक्निकल इंजिनिअरिंगलाच आपण सॉइल मेकॅनिक्स असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? सॉइल मेकॅनिक्स. सॉइल मेकॅनिक्स का म्हणतो जिओटेक्निकल? जिओ म्हणजे माती, माती परीक्षण करणे म्हणजेच काय आहे, तर तुम्ही जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. मग आता इथं काय आहे, जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे, म्हणजे एखाद्या मातीवरती कोणत्याही कुठल्याही माती, मग ब्लॅक कॉटन सॉइल असेल और हार्ड मुरुम असेल किंवा काही असेल, त्या ठिकाणावरून किंवा पाणी असेल किंवा काही असेल. पाणी म्हणजे काय? हायड्रोलॉजी. मग तिथून तुम्ही जे आहे ते काय करू शकताय, तुमचा रूट जो आहे तो जाणार आहे. मग ते जिओमेट्रिक तिथं तुम्हाला काय करायचंय, डिझाईन करायचंय. डिझाईन करायचं म्हणजे काय, तुमचा रूट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. कुठून तरी रोड जातोय, कोणती तरी एरियाची सॉइल येते, मग प्रत्येक एरियाच्या सॉइलचं परीक्षण केलं जातं. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस रोड बांधायचा असतो त्यावेळेस एक सर्वे केला जातो. तुम्हाला सांगितलं मिस्टर पीएफडी, मिस्टर पीएफडी, एम फॉर मॅप स्टडी, आर फॉर रेकग्नाइज सर्वे, P फॉर प्रिलिमिनरी सर्वे, F फॉर फायनल लोकेशन सर्वे अँड D फॉर डिटेल सर्वे. हे पहिल्यांदा सर्वे जे आहेत ते केले जातात रोड बांधायच्या अगोदर. मग मॅप स्टडी तुम्हाला काय, तिथल्या एरियाचा मॅप तो तुम्ही ऑफिसमध्ये बसून पण पाहू शकता. परंतु रेकग्नाइज सर्वे ज्यावेळेस असतो त्यावेळेस तुम्ही त्या एरियाची पाहणी करायला जाता आणि तिथली पाहणी केल्यानंतर तुमच्या लक्षात येतो की बेस्ट रूट कोणता आहे. मग तो बेस्ट रूट तिथं तुम्ही 2-4 रोड जो आहे तो चूज करता. मग त्या 2-4 रोडमध्ये कोणत्या रोडमध्ये कमी खर्चात जास्त लॉंगेस्ट डिस्टन्स कव्हर होतं, नंबर ऑफ विलेजेस कव्हर होतात, तो बेस्ट रूट तुम्ही सिलेक्ट करता. आणि मग कोणता सर्वे? तिसरा सर्वे, तर मिस्टर पीएफडी प्रिलिमिनरी सर्वे. त्या प्रिलिमिनरी सर्वे मध्ये तुम्ही तो रूट चूज सिलेक्ट करता आणि फायनल लोकेशन मध्ये त्यामध्ये तुम्ही मग सेंटर लाईन मार्क करता. मग तुमचे टोटल स्टेशनद्वारे तिथला एरिया, टीबीएम टीबीएम टेम्पररी बेंच मार्क्स हे सर्व मार्किंग करता. आणि लास्ट जो आहे तो डिटेल सर्वे, म्हणजे तुम्ही रोड चालू करायला, म्हणजे रोड कन्स्ट्रक्ट करायला सुरू करता. ओके. आता जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे मध्ये तुम्हाला शिकायचं काय आहे, तर नंबर ऑफ पार्ट्स कोणते कोणते आहेत तुमच्या हायवे इंजिनिअरिंग मध्ये, म्हणजे हायवे रोड बनवत असताना. तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायचे, तर जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे मध्ये शिकायचे. तुम्हाला मी बोललो की हा चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे. सर्व गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. प्रत्येक जण गावाकडे वगैरे जात असताना किंवा काही असेल, कोण 2 व्हीलरवर जात असेल, कोण स्वतःची 4 व्हीलर कार असेल, कोणाकडे गाडी नसेल, कोणतरी बसची वाट पाहिल, बससाठी थांबेल कुठेतरी रोडवरती, पॉइंटवरती किंवा स्टँडवरती जाईल, अशा सर्व गोष्टी. मग सर्वांनी रोड पाहिलेला आहे, परंतु रोडमध्ये कोणत्या गोष्टीला काय म्हणतात ते सिव्हिल इंजिनिअरिंग भाषेत तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायचे. आणि मग रोड बनवत असताना ह्या गोष्टींचे डिस्टन्स किती असतात, कोणता रोड कुठं असतो, अशा सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. मग यामध्ये पॉइंट्स काय आहेत बघा. व्हॅरियस टर्म्स युज्ड इन हायवे. फर्स्ट वन इज अ केम्बर. डेफिनेशन, पर्पज, टाइप्स as per IRC recommendation. Okay. Second, curves, road margin, road formation, right of way. Third, design speed and various factors affecting design speed as per IRC recommendation. Fourth, gradient. Definition, types as per IRC recommendation. Fifth, side distance, stopping side distance. Definition, types, IRC recommendation. Simple, न्यूमरिकल आहे यावरती. कशावरती? स्टॉपिंग साईड डिस्टन्स आणि ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स वरती. आणि इंटरमिडिएट साईड डिस्टन्स वरती न्यूमरिकल नसतं, फक्त इंटरमिडिएट साईड डिस्टन्स इज इक्वल टू, लक्षात ठेवा, 2 into SSD, म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्स इंटू 2. स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा आलेला आन्सर इंटू 2 केलं की इंटरमिडिएट साईड डिस्टन्सचं आन्सर भेटतं. 6 curves, necessity, types, horizontal, vertical curves. 7, widening of roads, types and problems. 8, super elevation. Definition, formula for calculating minimum and maximum super elevation and method of providing super elevation. And 9th, last point in that
सेकंड चॅप्टर स्टँडर्ड क्रॉस सेक्शन्स ऑफ नॅशनल हायवे इन एम्बॅकमेंट अँड कटिंग. आता मला सांगा, ह्या पॉइंट्स मधले बऱ्यापैकी सर्व पॉइंट्स आपण पाहिलेले आहेत, परंतु आता आपण पुन्हा एकदा त्या पॉइंट्स कडे जाऊया. ओके, ओके. जिओमेट्रिक डिझाईन. आता यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं बघा. फर्स्ट चॅप्टर, आता सॉरी सेकंड चॅप्टर, त्यामधला फर्स्ट पॉईंट काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ जिओमेट्रिक डिझाईन. आता त्यामध्ये बघा कोणते कोणते पॉईंट्स होते सिलेबसमध्ये. आता तुम्हाला हे स्क्रीनवरती दिसते पीपीडी. सिलेबसमध्ये कर्व्स होतं, केम्बर होतं, नंतर पुन्हा शोल्डर्स होतं, नंतर पुन्हा तुम्हाला काय होतं टाइप्स ऑफ कर्व्स, ESSD म्हणजे साईड डिस्टन्सचे टाइप्स, आणि त्यावरती न्यूमरिकल, अशा सर्व गोष्टी तुम्हाला काय करायचे तर तुमच्या जिओमेट्रिक डिझाईनमध्ये पाहिजेत. मग त्यामध्ये बघा आता फर्स्ट, द जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे डील्स विथ द डायमेन्शन्स अँड लेआउट ऑफ फिजिबल फीचर्स ऑफ द हायवे सच ॲज अलाइनमेंट, साईड डिस्टन्स अँड इंटरसेक्शन. जर तुम्हाला रोड बांधायचा असेल, रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल, आता एखाद्या ठिकाणी वळण आलेलं आहे आणि त्या वळणावरती काय झालेलं आहे, झाडी वगैरे, आणि अतिशय म्हणजे आता समजूया डोंगरामध्ये रोड आहे आणि तिथं वळण आहे म्हणजे घाटाचा रोड आहे, तर पुढची व्यक्ती आपल्याला दिसत नाहीये, तर तिथं काय केलेलं असतं, इंटिमेशन देण्यासाठी कॉर्नरला किंवा काहीतरी तिथं हे केलेलं असतं की पुढे अपघाती क्षेत्र आहे, वाहने सावकाश चालवा, असं काहीतरी लिहिलेलं असतं. पुढे अपघाती क्षेत्र आहे, वाहने सावकाश चालवा, किंवा तिथं काहीतरी गाड्यांचे 2 टक्कर झालेले ऍक्सिडेंटचे एक चिन्ह असतं त्या बोर्डवरती. आता ह्या पण गोष्टी ज्या आहेत त्या सर्व तुम्हाला लास्टच्या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. म्हणजे ट्रॅफिक इंजिनिअरिंग आहे ना, एक 4था किंवा 5वा चॅप्टर असेल, त्यामध्ये तुम्हाला शिकायचंय की कुठे कोणते सिग्नल्स असतात किंवा कोणते सिग्नल्स कुठे लावले जातात, किंवा कोणते चिन्ह कुठं वापरलं जातं, किंवा कोणते बोर्ड्स कुठे असतात, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला एक 4थ्या-5व्या चॅप्टरमध्ये शिकायला मिळतील. मग यामध्ये जिओमेट्रिक डिझाईन म्हणजे काय सांगितलंय तर डील्स विथ द डायमेन्शन्स अँड लेआउट ऑफ फिजिबल फीचर्स ऑफ द हायवे, म्हणजे रोडवरती दिसणारी सर्व फीचर्स. मग अलाइनमेंट म्हणजे काय सांगितलं तुम्हाला तर सेंटर लाईन ऑफ ए रोड, सेंटर लाईन ऑफ ए रोड म्हणजे अलाइनमेंट. मग त्या सेंटर लाईन वरती तुम्ही जर उभारले म्हणजे मध्यभागी उभारलात रोडच्या, तर कोणत्या कोणत्या गोष्टी विजिबल आहेत, मग साईड डिस्टन्स असेल आणि इंटरसेक्शन असेल. साईड डिस्टन्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं, डायग्राम पण दाखवली होती, साईड डिस्टन्सची दाखवली होती. कोण सांगू शकेल व्हॉट इज मीन बाय साईड डिस्टन्स? Safe distance between object vehicle. सेफ डिस्टन्स बिटवीन 2 व्हेइकल्स. गुड. बघा स्क्रीनवरती दिसतंय, साईड डिस्टन्स अवेलेबल फ्रॉम ए पॉइंट इज द ॲक्च्युअल डिस्टन्स अलॉंग द रोड सरफेस विच ए ड्रायव्हर फ्रॉम ए स्पेसिफाईड हाईट अबाव द कॅरेजवे हॅज फिजिबिलिटी ऑफ स्टेशनरी ऑर मुव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट, आता बघा इथं दिसतंय कर्सर माझा,
हाईट ऑफ आय साईट म्हणजे ड्रायव्हर बसलेला आहे, तो गाडी चालवतोय त्याची फोर व्हीलर, आणि एखादं ऑब्जेक्ट आहे म्हणजे इथं कोणतं तर ऑब्जेक्ट आहे, दुसरी फोर व्हीलर आहे किंवा काहीही असेल, तर तिथलं जे सेफ डिस्टन्स असेल दोन्हीच्या मध्ये, ते म्हणजे काय असतं, साईड डिस्टन्स असतं. इट इज द लेंथ ऑफ अ रोड व्हिजिबल अहेड टू द ड्रायव्हर ॲट एनी इन्स्टन्स. आय लेवल म्हणजे काय, ड्रायव्हरची आय लेवल म्हणजे काय, ड्रायव्हर बसलाय आणि ड्रायव्हर बसल्यापासून मग कुणाची हाईट कमी जास्त असते, प्रत्येकाची आय लेवल ही काही सेम नसणार आहे, प्रत्येकाची आय लेवल ही थोडी बहुत चेंज असणार आहे. टू व्हीलरवाल्याची आय लेवल कमी जास्त असेल, फोर व्हीलरवाल्याची आय लेवल कमी जास्त असेल. त्यामध्ये पण प्रकार आहेत, फोर व्हीलरमध्ये कार आहे, मोठी ट्रक वगैरे असेल तर त्याची आय लेवल कमी जास्त असेल हाईट. तर तुमचा बॅकग्राऊंड साऊंड मुळे ना तुमचा आवाज येत नाहीये क्लिअर. बोला 58 रोल नंबर बोला. तर बॅकग्राऊंड साऊंड मुळे आवाज क्लिअर येत नाहीये. आवाज क्लिअर येत नाहीये माझा आता पण. नाही, बॅकग्राऊंड साऊंड मुळे येत येतोय नाहीये. सर आवाज क्लिअर. कसं आहे आता, थोडंसं आणखीन 2-3 दिवस ॲडजस्ट करा. काय नंतर मग इथं कॅड लॅबमध्ये बसून आम्ही घेतोय पी सीवरती, परंतु ॲक्च्युली काय प्रॉब्लेम होतोय, लोड आल्यानंतर ते थोडंसं इथं आवाज वगैरे व्हायब्रेशन होतंय, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला असेल मे बी. परंतु तुम्ही जास्तीत जास्त मला व्यवस्थितच हे करण्याचं, जर मध्ये मध्ये येत नसेल तर सांगत चला आवाज. ओके, आता येतोय क्लिअर. हो सर. येस सर. हो सर. ओके, आता त्यामध्ये जिओमेट्रिक डिझाईन मध्ये फर्स्ट पॉइंट होता केम्बर. व्हॉट इज मीन बाय केम्बर, सर्वांना माहित आहे, तरी पण एकदा सांगतो. डेफिनेशन काय लिहून घ्यायची असेल तरी लिहून घेऊ शकता, नाहीतर नोट्स दिल्यानंतर नोट्समध्ये लिहून घेत चला, किंवा मी सांगत असताना जरी कुणाला लिहायचं असेल तरी सांगा, लिहून घेत चला, एक नोटबुक करा. कारण फक्त ऐकून झोपी जाऊ नका, ऐकत ऐकत झोपी जाल नाही तर तिकडं आम्ही इकडं शिकवत राहील एवढं व्यवस्थित सांगायचं तुम्हाला, आणि तुम्ही तिकडं जर लक्ष देत नसाल तर मग प्रॉब्लेम होईल. त्यामुळं लिहून पण घेत चला. दी ट्रान्सवर्स स्लोप प्रोव्हाइडेड टू दी रोड सरफेस, दी ट्रान्सवर्स स्लोप provided to the road surface to drain out the rainwater on the surface of the road. The transverse slope provided to the road surface to drain out the rainwater on the surface of the road is called as a camber. आले लक्षात डेफिनेशन सर्वांच्या. द ट्रान्सवर्स स्लोप प्रोव्हाइडेड टू दी रोड सरफेस टू ड्रेन आउट दी रेन वॉटर ऑन दी सरफेस ऑफ द रोड इज कॉल्ड ॲज अ केम्बर. इथं काय दिलंय बघा, इथली डेफिनेशन बघा. आता ती माझी जी आहे, मला जी माहिती आहे मी त्यानुसार सांगितली. आता इथं काय दिले तुमच्या स्क्रीनवरती दिसते, केम्बर और क्रॉस स्लोप इज द स्लोप प्रोव्हाइडेड टू दी रोड सरफेस इन दी ट्रान्सवर्स डायरेक्शन टू ड्रेन ऑफ रेन वॉटर फ्रॉम दी रोड सरफेस. म्हणजे दोन्ही डेफिनेशन सेम आहे, कोणतीही डेफिनेशन लिहाल तरी तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळतील. 1 मार्क असेल, 2 मार्क असेल किंवा काही असेल. म्हणजे लक्षात आले तुमच्या, पडलेलं पावसाचं पाणी रोडवरती थांबू नये. जर पडलेलं पावसाचं पाणी रोडवरती थांबलं तर रोडला खड्डे पडतील, म्हणून रोडला थोडासा स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो. कुठून स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो, ईदर साइड ऑफ रोड, म्हणजे दोन्ही बाजूला. ईदर साइड म्हणजे काय, रोडच्या दोन्ही बाजूला, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला. मध्ये पडलेलं पाणी म्हणजे निम्म पाणी डाव्या बाजूला गेलं पाहिजे आणि निम्म पाणी उजव्या बाजूला गेलं पाहिजे, म्हणून थोडासा स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो, त्यालाच आपण केम्बर असं म्हणतो. आणि केम्बर जे असतं ते 2%, 2.5%, 3%, मायनसमध्ये पण असतं, प्लसमध्ये पण असतं, एवढं लक्षात ठेवा. मग मायनसमध्ये कधी असतं, प्लसमध्ये कधी असतं, ते तुम्हाला प्रॅक्टिकली ज्यावेळेस रोड असेल किंवा काय असेल ते तुम्हाला सांगेल मी. तरी पण सांगतो, ज्यावेळेस सुपर इलिव्हेशन असतं, ज्यावेळेस सुपर इलिव्हेशन असतं त्यावेळेस केम्बर जे असते ते प्लसमध्ये असतं. म्हणजे आउटर साईडला ज्यावेळेस रोड जास्त उचलायचा असतो ना, त्यावेळेस केम्बर जे आहे ते प्लसमध्ये असतं. नॉर्मल केम्बर जे असतं ते 2.5% असतं, आणि प्लसमध्ये किती असतं, तर मग तिथं तुम्हाला 5% असू शकतं, 4% असू शकतं, 4.5% असू शकतं. कुठं, सुपर इलिव्हेशनला आउटर साईडला. आणि मायनसमध्ये कधी असू शकतं,
तर मायनस मध्ये केम्बर पर्सेंटेज मध्ये कधी असू शकतं, तर ज्यावेळेस इनर साईडला, मग ते -1.9%, -1.5%, -2% समथिंग काही असू शकतं. मग ते मायनस काय प्लस काय ते रोड बनवताना तुम्हाला लक्षात येईल. तरी पण मी सांगतो, मायनस कधी करायचं आणि प्लस कधी करायचं. तुम्हाला सांगितलं होतं रोड बनवत असताना TBM, टेम्पररी बेंच मार्क वरून आपण रीडिंग घेतो. टेम्पररी बेंच मार्क वरून ज्यावेळेस रीडिंग आपण एखादी घेतो त्यावेळेस बोथ साईडला, ज्यावेळेस आता समजा एक रोड बनवायचा स्टेट हायवे चालू आहे माझा, 7 मीटर मधला रोड बनवत असताना तुम्ही पहिल्यांदा 7 मीटरचा रोड कधीच बनवत नाही. बनवत असताना तो जुना जो रोड आहे तो जुना रोड कट केला जातो. किती कट केला जातो? पहिल्यांदा 3.5 मीटर बनवायचा आहे आपल्याला, निम्माच रोड बनवायचा आहे. का? जर तुम्ही 7च्या 7 मीटर जर रोड कटिंग केला तर तिथून व्हेहिकल ट्रॅफिक जाणारच नाहीये ना, तिथून रोडच बंद होईल. मग त्या लोकांना इकडून तिकडे जाता येणार नाही. बघा मी कर्सर फिरवतोय, हा माझा 7 मीटरचा रोड आहे टोटल, आणि हा 7 मीटरचा रोड जो आहे हा केम्बर मध्ये दिसतंय बघा, पहिलं केम्बरचं पॅराबोलिक केम्बर. जर ते कट केलं, पूर्ण टोटल रोड मी एक्सकॅव्हेट केला, तर हा रूटच बंद होईल ना. म्हणजे लोकांना पंढरपूरवरून सोलापूरला जायचंय, तर पंढरपूरवरून जाताना इथं बाहेरचा रोड मी पूर्णपणे कटिंग केला तर लोकांना हा रूट बंद होईल, म्हणजे जाता येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, रोड बनवत असताना आपण कधीच टोटल रोड कटिंग करत नाही. पहिल्यांदा आपण हाफ रोड कट करतो आणि हाफ रोडवरून फक्त व्हेहिकल ट्रॅफिक जे आहे ती जायला आपण त्याला चान्स देतो. मग मला तुम्ही प्रश्न विचाराल की सर हाफ रोडवरून कसं ट्रॅफिक जाईल, मग 2 गाड्या कशा बसतील? तर लक्षात ठेवा, हाफ रोड कट करत असताना 3.5 मीटरचा आपल्याला पहिला एक हाफ रोड बनवायचा आहे. किती? 3.5 मीटरचा पहिल्यांदा आपल्याला हाफ रोड बनवायचा आहे. मग 3.5 मीटरचा हाफ रोड बनवत असताना 3.5 मीटरचा हाफ रोड बनवत असताना ऍक्च्युली आपण कटिंग करतो 4 मीटर. का 4 मीटर कटिंग करतो? कारण ज्या मिडल पॉइंट वरून आपल्याला कटिंग करायचे, जर त्याच मिडल पॉइंट वरून तेवढंच 3.5 मीटर कट केलं तर तुम्हाला कधीच रोड बनवता येणार नाही. आणि जर तसं केलं तर ह्या मधल्या बाजूला तुमचं जे रोलिंग होणार आहे किंवा काय होणार आहे ते कमी होईल. आणि ते जर रोलिंग मधल्या बाजूला कमी झालं तर तुमचा रोड ऑब्विसली ह्या क्रोनच्या बॉटमला, ह्या रिचच्या बॉटमला किंवा ह्या केम्बर पॉईंटच्या बॉटमला, सेंटर पॉईंटला तुमचा रोड खचण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं आपण कट करताना रोड कमीत कमी 4 मीटर तरी कट करणार, म्हणजे 500 mm इकडं कट करणार आणि मग तेवढा कट केलेला रोड जो आहे तो पहिल्यांदा बनवून घेणार. म्हणजे 3.5 मीटरचा रोड आपण पहिल्यांदा बनवून घेणार. मग व्हेहिकल ट्रॅफिक तुम्ही म्हणाल ह्या 3.5 मीटर वरून सर कशा 2 गाड्या बसतील मोठ्या? तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस कटिंग एरिया आपण इकडला 3.5 मीटर राहिलेला आहे त्या 3.5 मीटरच्या इकडं आपण शोल्डर जो आहे तो वाढवतो. पहिल्यांदा मुरुम जो आहे तो इकडं टाकला जातो एवढ्या एरियात. कर्सर दिसतोय सर्वांना फिरतोय तो? हा एरिया काय केला जातो? हा एरिया 1.5 ते 2 मीटरने वाढवला जातो. 1.5 ते 2 मीटरने हा एरिया वाढवला जातो. त्याला काय म्हणतात सिव्हिल इंजिनिअरिंग भाषेत आणि साईट इंजिनियर, हायवे इंजिनियरच्या भाषेत डायव्हर्जन फिलिंग. काय म्हणतात त्याला? डायव्हर्जन फिलिंग. हे डायव्हर्जन फिलिंग म्हणजे हे शोल्डर जे आहेत ते मुरुमने भरले जातात. म्हणजे हा 3.5 मीटर आणि हे 2 मीटर, 3.5 + 2 5.5 मीटर. मग मला सांगा, आपल्या मॅक्झिमम विड्थ ऑफ ॲज पर IRC व्हेकलची विड्थ आहे 2.5 मीटर किंवा 2.44 मीटर. मग जर समजा 3.5 मीटर + 2 मीटर म्हणजे 5.5 मीटर झालं तर यावरून 2 गाड्या ऑब्विसली जातील ना. ओके, लक्षात येतंय? लक्षात येतंय की फास्ट होतंय की काहीच लक्षात येत नाही? येते लक्षात. येतंय ना? सर्वांचे येतंय की नाही? चॅट बॉक्स मध्ये टाका, नाहीतर मी इथं बडबड करत बसायचो, तुम्ही तिकडे काय करताय ते काय समजायचं नाही मला. लक्षात येतंय ना सर्वांच्या? येत Yes, असेल sir. तर येस म्हणू शकता चॅट बॉक्स मध्ये. यस सर. ओके ओके, ठीक आहे. सर्वांना समजतंय? काही जण म्हणतायत थोडंसं फास्ट होतंय. ठीक आहे, स्लो घेतो आणखीन. लक्षात ठेवा, आपल्याला हा 7 मीटरचा रोड बनवायचा आहे.
हे 7 मीटर डिस्टन्स आहे समजा, स्ट्रेट चालू आहे. त्या पहिल्यांदा तुम्हाला 3.5 मीटरचा जो रोड आहे तो बनवायचा आहे. ओके, फर्स्ट you have to construct 3.5 meter road. When you have to construct 3.5 meter road, then first of all you have to cut the road up to 4 meter, because in 3.5 meter middle portion of this camber should be good. When you cut only 3.5 meter 3.5 meter area, then this area will be down. Why? Because rolling is not properly done. That's why you have to cut the road first of all up to 4 meter. And another side you have to required area minimum 5 to 5.5 meter. Then you have to use diversion filling, means shoulder filling. म्हणजे तुम्ही काय करता, या एरियामध्ये मुरुम जो आहे तो जास्त भरता आणि इथला एरिया पण काय करता, रोडला मॅच करता आणि मग यावरून तुमची व्हेकल जे आहे ते इकडून जातात. म्हणजे तुम्ही हा रोड जो आहे तो बनवायला सुरुवात करता. मग टीबीएम वरून मार्किंग घेतलं. टीबीएम कुठं मार्क केलेला असतो, तुम्ही म्हणाल सर आवाज येतोय ना माझा सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, आणि स्क्रीन पण दिसते सर्वांना? Yes, sir. Yes. ओके. टीबीएम कुठं असतो, तर टीबीएम जो आहे तो 100 मीटर 200 मीटर 500 मीटर ज्या ठिकाणी व्हिजिबल आहे, म्हणजे रोड चालू आहे त्या पॉइंट पासून व्हिजिबल आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल व्हिजिबल आहे म्हणजे सर कुठं असतो टीबीएम, तर टीबीएम जो आहे तो मार्क केलेला असतो रोडच्या कडेला, कोणत्याही इदर साइड, बोथ साइड, म्हणजे कुठेही असू शकतो तो. पण तो कुठं असतो, ऍक्च्युली जास्त करून तो बाउंड्री स्टोन वरती असतो. म्हणजे असं एखादं स्ट्रक्चर, म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मे बी शिकलेला आहात, बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये शिकला असाल किंवा ऍडव्हान्स मध्ये शिकाल. एक 3-4 टाईपचे सर्वे असतात. एक असतो बेंचमार्क असतात, एक असतो टेम्पररी बेंचमार्क, एक असतो परमनंट बेंचमार्क, एक असतो जिओलॉजिकल जीटीएस बेंचमार्क, जिओमॅट्रिकल काय ट्रिगोनोमेट्रिकल असा समथिंग काहीतरी, आणि एक असतो आर्बिट्ररी बेंचमार्क. असे टाईप्स असतात. परमनंट बेंचमार्क मध्ये फरक काय आणि टेम्पररी बेंचमार्क मध्ये फरक काय? टीबीएम रोड तयार करताना परमनंट बेंचमार्क हा 1-2 ठिकाणीच असतो. 1-2 ठिकाणी म्हणजे जर समजा 25 किलोमीटरचा रोड मी बनवतोय तर त्या 25 किलोमीटर मध्ये एक 10 पॉइंट परमनंट बेंचमार्क असेल. पण टेम्पररी बेंचमार्क किती असतील 25 किलोमीटर मध्ये? कमीत कमी 1000 असतं, कमीत कमी 1000. मी म्हणतोय ना तुम्हाला 100 मीटर 200 मीटर 500 मीटर मध्ये जो दिसतो एरिया ना, म्हणजे फिजिबल डिस्टन्स असतो ना, तिथं तो टेम्पररी बेंचमार्क मार्क केलेला असतो. कुठं केलेला असतो, तर रोडच्या कडेला एखाद्या कॉन्क्रीटचा ब्लॉक असेल, एखादं झाड असेल, एखादा बाउंड्री स्टोन असेल, एखादा काहीतरी तिथं पायरी असेल, एखादं काहीतरी असेल तिथं, त्या प्लेसवरती टेम्पररी बेंचमार्क जो आहे तो मार्क केलेला असतो. तो कसा मार्क केलेला असतो, तर टेम्पररी बेंचमार्क तिथं लिहिलेलं असतं TBM 5, TBM 10, TBM काहीतरी लिहिलेलं असतं आणि रेड कलर दिलेला असतो. आणि त्यामध्ये एक सर्कल किंवा एक तर रेक्टँगल मारलेला असतो आणि त्यामध्ये एक मध्ये डॉट पॉइंट दिलेला असतो. तो डॉट पॉइंट कशासाठी दिलेला असतो त्या सर्कल मध्ये किंवा त्या रेक्टँगल मध्ये, कोण सांगू शकेल मला? कशासाठी दिलेला असतो, तर त्यावरती तुम्हाला त्या डॉटेड पॉइंट वरती किंवा त्या सर्कल वरती किंवा त्या रेक्टँगल वरती तुमचा स्टाफ जो आहे तो पकडायचा असतो. जर तुम्ही स्टाफ दुसरीकडे पकडला तर टीबीएम वरची रिडिंग आणि नंतर तुम्ही रोड बनवत असतानाची रिडिंग ती चुकली जाईल आणि त्यामुळं तुमचा रोड जो आहे तो 100% चुकण्याचे चान्सेस आहेत. म्हणून ती काळजी अतिशय घेतलेली असते व्यवस्थित. आणि मग त्यावरून तुम्ही जो आहे तो टीबीएम वरून रिडिंग घेता आणि मग तुमच्या बोथ साईडला, आता हे 3.5 मीटर तुम्ही कट केलेलं आहे, हे 3.5 मीटर कट केलंय ना, ह्या 3.5 मीटर मध्ये एका बाजूला म्हणजे रॉड्स जे आहेत ते आपण फिक्स करतो रॉड्स. मग ते तुमचा 10 mm चा असेल, 12 mm चा असेल, 16 mm चा, 1-1 फूट 2-2 फूट कट केलेले रॉड्स असतात. मग ते लेबर्स जे आहेत ते काय करतात, आपण सांगतो हायवे इंजिनियर काय करतो, हायवे इंजिनियरच्या खाली एक सुपरवायझर असतो आणि त्याच्या खालती लेबर्स असतात आणि हायवे इंजिनियर बरोबर एक सर्वेअर पण असतो. पण ऍक्च्युली तुम्ही सिव्हिल इंजिनियर, मी सिव्हिल इंजिनियर, तर मला सर्वेअरची गरज नाही आहे, कारण मी स्वतः सर्वे पण करू शकतो आणि डायरेक्ट
रीडिंग वगैरे मार्क करू शकतो. आपण सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे आपल्याला सर्वेअरची वगैरे गरज नाही आहे. मग आपण काय करणार, ॲज अ हायवे इंजिनियर तुम्ही काय सांगणार, तर सुपरवायझरला तुम्ही सांगणार की मला एवढ्या एरियामध्ये किंवा कोणत्या एरियामध्ये, समजूयात माझा TBM 1 आहे आणि TBM 2ला डिस्टन्स आहे एक 300 मीटर, तर मी सांगणार TBM 1 टू TBM 2 300 मीटरचं डिस्टन्स आहे ना, तर या 300 मीटरमध्ये दोन्ही बाजूला एक रॉड टाकत जा. मग दोन्ही बाजूला काय टाकायचे, तर ह्या बाजूला जिथं कर्सर आहे बघा, इथं एक रॉड टाकणार, तो इथे एक रॉड टाकणार, असं प्रत्येक 20-20 मीटरवरती रॉड टाकायला सांगायचे, 2-2 रॉड. ओके. मग ते रॉड्स कशासाठी असतात, तर त्या रॉड्सवरती तुम्ही काय करता, मार्क करता. कशाद्वारे, ऑटो लेवलद्वारे. आणि कुठून मार्किंग घेतलेली असते, तर TBM वरून तुम्ही एक रीडिंग घेतलेली असते. ती TBM वरची रीडिंग विथ द हेल्प ऑफ ऑटो लेवल तुम्ही त्या दोन्ही बाजूला प्रत्येक 20-20 मीटरला, जर तुमचा रोड स्ट्रेट असेल तर तुम्ही 20 ते 30 मीटरवरती 2-2 रॉड दोन्ही बाजूला मार्क करून तुमच्या लेवल जे आहेत ते त्याच्यावरती मार्क करू शकता. मग त्यामध्ये कॅल्क्युलेशन वगैरे असतो, तो पॉईंट मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगेल ज्यावेळेस तुम्ही इथं याल 1-2 वेळा वगैरे, त्यावेळेस मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेल. मग लक्षात घ्या, 20 ते 30 मीटर ज्यावेळेस स्ट्रेट रोड असेल त्यावेळेस तुम्ही दोन्ही बाजूला रॉड्स टाकताय आणि त्यावरती विथ द हेल्प ऑफ ऑटो लेवल तुम्ही मार्किंग करताय TBM वरनं रीडिंग घेऊन. ओके. मग तुम्ही तिथं केम्बर किती पर्सेंटेज आहे काय आहे ते दिलेलं असतं तुम्हाला शीटमध्ये, मग त्यानुसार तुम्ही रोड जो आहे तो तिथं बांधता. मग तो रोड बांधत असताना, कन्स्ट्रक्ट करत असताना काय करावं लागतं, विथ द हेल्प ऑफ ग्रेडर काय काम करतो तुम्हाला सांगितलं. ग्रेडर म्हणजे काय, तर तुमचे जे मुरुम आहे, तुमची जी GSB आहे, तुमचं जे WM आहे, त्याला स्प्लिट करण्याचं काम काय करतो, ग्रेडर करतो. आणि कुठं थोडंसं कटिंग असेल, कुठं काय फिलिंग असेल, तर ग्रेडर त्याच्या विथ द हेल्प ऑफ स्क्रॅपर और डोझर ते काम करतो. त्याच्या ब्लेडद्वारे तो जो आहे तो ते काम करतो आणि पूर्ण मटेरियल जे आहे ते फैलावतो, म्हणजे पसरवतो. आणि विथ द हेल्प ऑफ मग वॉटरिंग म्हणजे वॉटर टँकर तुम्ही वॉटरिंग करता आणि विथ द हेल्प ऑफ रोलर तुम्ही रोलिंग करता. आणि लास्ट म्हणजे DBM आणि BC जे आहे ते तुम्ही विथ द हेल्प ऑफ पेवर मशीन तुम्ही बिटुमिन किंवा काय असेल ते त्यामध्ये हे करता. ओके. म्हणजे आता लक्षात आले. पण आता यामध्ये काय पॉईंट सांगितलं मी तुम्हाला, ज्यावेळेस स्ट्रेट रोड असेल त्यावेळेस 20 किंवा 30 मीटरवरती तुम्ही रॉड टाकत जाताय. पण ज्यावेळेस इलिव्हेशन आहे, म्हणजे सुपर इलिव्हेशन असेल काय असेल, म्हणजे तुमच्या तिथं वळण आले, समजूयात एखाद्या कुठंतरी तुम्ही रोड बांधताय आणि तिथं वळण आलं, तर वळणावरती तुम्हाला ते रॉड जे आहेत ते 10-10 मीटरच्या डिस्टन्सवरती टाकावं लागतं. तुम्ही म्हणाल सर असं का, 20 मीटर 30 मीटरवरती तुम्ही स्ट्रेटमध्ये टाकताय आणि वळणावरती 10-10 मीटरवरती टाकताय, कोण सांगू शकेल मला काय कारण असेल. नो आयडिया. समजतंय मी सांगतोय ते. समजतंय मी सांगतोय ते समजतंय. बोला रे बोला. काहीतरी समजतंय तरी म्हणा, नाहीतर नाही तर म्हणा. ठीक आहे ओके समजते. मला सांगा, जर कर्व असेल, सुपर इलिव्हेशन असेल, कर्व असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं केम्बर पर्सेंटेज जे आहे ते काय होणार आहे, प्रत्येक पॉइंटला चेंज होणार आहे. म्हणजे स्ट्रेट रोड असताना नॉर्मल केम्बर असेल, मग 2% असेल, 2.5% असेल, 3% असेल. मग ते केम्बर जे आहे ते तुम्ही काय करणार आहे, डायरेक्ट विथ द हेल्प ऑफ ऑटो लेवल ती रेंज जी आहे ती ऑटो लेवल त्या रॉड्सवरती तुम्ही मारणार आहात आणि त्यानुसार रोड जो आहे तो कन्स्ट्रक्ट करणार. पण ज्यावेळेस तुमच्याकडे कर्व येतोय, ज्यावेळेस सुपरइल्युशन येतंय, त्यावेळेस प्रत्येक पॉइंटला 5-5 मीटर 10-10 मीटरला तुमचं काय होणार आहे, तर तिथला एरिया तिथल्या ग्राउंडचा एरिया काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणून आपण तिथं काय करतो, प्रत्येक 10 मीटरवरती 2-2 रॉड टाकतो आणि त्यावरती तुमचं जे आहे ते केम्बर पर्सेंटेज किंवा काय ती रिडिंग जी आहे ती मार्क करतो आणि मग त्यानुसार तिथं रोड जो आहे तो कन्स्ट्रक्ट करता. एवढंच मला सांगायचं होतं. मग लक्षात आलं असेल. पहिल्यांदा मग
हा एरिया जो आहे तो डायव्हर्जन फिलिंग वाढवला, इकडून व्हेकल ट्रॅफिक सोडली. मग मी काय केलं, हा एरिया इकडला रोड जो आहे तो माझा 300 मीटर 1 किलोमीटर तयार झाला. इकडला एरिया माझा 1 किलोमीटर तयार झाला, तर मी काय करतो, पुन्हा डायव्हर्जन करतो. कुठे, या रोडवरून, म्हणजे इकडे शोल्डर वगैरे मी सगळं ॲक्युरेट केलेलं आहे. 2.5 मीटर शोल्डर दिलेलं आहे इकडं, आणि हे 3.5 मीटर, म्हणजे 2.5 मीटर प्लस 3.5 मीटर किती झालं, तर 6 मीटर झालं. म्हणजे यावरून पुन्हा मी काय करतो, ट्रॅफिकला इकडून वेळ देतो, म्हणजे ट्रॅफिक ह्या रूटवरून जाईल पुन्हा, आणि मग इकडलं मी कटिंग करतो आणि पुन्हा इकडला रोड तयार करतो. म्हणजे असं हे 2 रोड जे आहेत ते तयार करायचे असतात, म्हणजे जॉईंट करायचे असतात. मग तुमचा रोड जो आहे तो 7 मीटरचा तयार होतो. ना की तुम्ही 7 मीटरचा डायरेक्ट टोटल होल रोड कटिंग करू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा हाफ करावा लागतो TBM वरून रीडिंग घेऊन. पण ज्यावेळेस तुम्ही हा रोड बनवता ना, म्हणजे हा अनादर साईड, त्यावेळेस तुम्हाला TBM ची गरज लागत नाही. का लागत नाही, कारण तुम्ही इथं जे आहेत त्या रीडिंग दिलेल्या असतात. आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही कुठेही जा बघा, आता कुठंतरी रोडची कामं वगैरे चालू असतील, तुमच्या घराच्या गावाच्या आसपास असतील किंवा कुठेतरी असतील. आता तुम्ही मे बी जवळपासचे असाल, पंढरपूरमध्ये ॲडमिशन घेतलंय म्हणजे आसपासचे कुठले तरी असाल. आता इथं नॅशनल हायवेचं काम चालू आहे, मोहोळ टू पंढरपूर चालू आहे, पुन्हा नंतर पुढे तिकडे काम चालू आहे पलीकडे. सर्व रोड्सची कामं जे आहेत ते आता सध्या अतिशय प्रगतीपथावरती आहेत. तर तुम्ही लक्षात घ्या, हा इकडल्या बाजूचा रोड बनवताना तुम्हाला TBM ची गरज आहे, पण हा रोड बनवताना गरज नाहीये. का गरज नाहीये, तर इकडल्याच रीडिंग ज्या असतात ना, त्या डायरेक्ट तुम्ही इकडे मार्क करू शकता, डायरेक्ट इकडे मार्क करू शकता. म्हणजे इकडलं 2.5% केंबर आहे, चेनेज नंबर समजूयात काय, 60-200, त्याच्यावरती जर 3% इथं असेल तर तुम्ही इथं 3%. तुम्ही म्हणा सर चेनेज म्हणजे काय, ह्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात येते. चेनेज म्हणजे काय, तर प्रत्येक 10 मीटर, प्रत्येक 20 मीटर, प्रत्येक 50 मीटर वरती रोडवरती व्हाईट कलर मध्ये CH चेनेजचा लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म काय, CH, तर लिहिलेलं असतं 60-230, 60-240, 60-250. 60 काय आहे सर, तर 60 किलोमीटर आल्यानंतर 60 हा आकडा येतो. आणि 230 काय आहे सर, तर 230 म्हणजे मीटर आहे. 60 किलोमीटर 230 मीटर, पुन्हा नंतर 60 किलोमीटर 240, मग पुढे गेल्यानंतर कुठंतरी 6100 म्हणजे 61 किलोमीटर आलं. असं चेनेज मधल्या बाजूला जिथं सेंटर पॉईंट असतो ना आपल्या रोडचा, तिथं ते लिहिलेलं असतं. तुम्ही रोड बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ह्या छोट्या गोष्टी असतात रोड्समध्ये. ओके, ह्या चेनेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मग केंबर लक्षात आलंय तुम्हाला, व्हॉट इज मीन बाय केंबर. केंबर मध्ये बघा त्यांनी डॉटेड लाईन मध्ये स्लोप वगैरे दाखवलेला आहे बघा, 1 in n स्ट्रेट दाखवले. मग तिथं पॅराबोला वरी तयार केलाय, म्हणजे हा कोणता झाला, पॅराबोलिक केंबर झाला. खालचा कोणता आहे, सेकंड स्ट्रेट, आणि थर्ड कोणता आहे, पॅराबोला प्लस स्ट्रेट. The rate of camber is usually designed by 1 in n, 1 vertical to n horizontal. 1 vertical n horizontal म्हणजे एक सेंटीमीटर जर मी उभं तयार केलं, 1 सेंटीमीटर रोड जर मी उभा फिल केला, तर n सेंटीमीटर मला आडवा रोड जो आहे तो तयार केला पाहिजे. म्हणजे स्लोप जो आहे तो तेवढा मला काय करायचा आहे, मॅनेज करायचंय, स्लोप मॅनेज करायचा आहे. हा स्लोप आहे 1 व्हर्टिकल टू n हॉरिझॉन्टल. जर समजा 1:10 आहे, 1:16 आहे, 1:36 आहे, 1:50 आहे. जर मग 1 मीटर मी भराई करत असेल रोडची, तर 50 मीटर मला 1:50 आहे समजूया, तर 50 मीटर मला हॉरिझॉन्टल रोड जो आहे तो तिथं तयार केला पाहिजे त्या स्लोपमध्ये. कोणत्या, तर 1 मीटर डेप्थ म्हणजे 1 मीटर व्हर्टिकल, तर 50 मीटर मला हॉरिझॉन्टल. अशा प्रकारे 1 in n अशा प्रकारे मला रोड जो आहे तो हे केला पाहिजे, डिझाईन केला पाहिजे. मग त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय टाइप्स ऑफ केंबर काय आहेत, तर पॅराबोलिक केंबर, स्ट्रेट केंबर आणि पॅराबोला प्लस स्ट्रेट. मग मला आता कोण सांगेल पॅराबोलिक केंबर, एक जणांनी कुणीतरी सांगा. पॅराबोलिक केंबर ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, स्ट्रेट केंबर ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. आणि रोल नंबर 6 टू लेट, लेक्चर 1 तास होऊन गेलं. शुभदा मोरे, लवकर जॉईन होत चला. मान्य कुणाची तरी काहीतरी अडचण असू शकते, परंतु लेक्चर मिस करू नका. आणि लास्टचं जे आहे ते पॅराबोलिक प्लस स्ट्रेट, त्याचं कोण ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज प्लीज कोण एक्सप्लेन करू शकते सांगा.
पॅराबॉलिक केमरचं ॲडव्हान्टेज फास्ट गाडी ओव्हरटेक करता येते ओके. आणि डिसॲडव्हान्टेज आउटसाईडला कोलॅप्स होऊ शकते. गुड. कोणी सांगितलं आता? रोल नंबर 63 का? येस सर. गुड गुड. सेकंड कोण सांगेल? मुलातलं कोणतरी सांगा. स्ट्रेट केम्बर. स्ट्रेट केम्बर डिसॲडव्हान्टेज गाडी फास्ट जाऊ नाही शकत. मुलं प्लीज बोला. बॉईज प्लीज कोणतरी थर्ड सांगा. ओव्हरटेक फास्ट करता येत नाही आणि गाडी कोलॅप्स होत नाही. सॉरी, आवाज म्यूट होता. पॅराबोलिक केम्बर आपण पॅराबोलिक प्लस स्ट्रेट 70% यूज करतोय. बाकीच्या मग ठिकाणी तुम्ही पॅराबोला प्लस स्ट्रेट केम्बर किंवा पॅराबोलिक केम्बर फक्त किंवा स्ट्रेट केम्बर यूज करू शकता, ज्या त्या डिझाईननुसार असेल. आणि एवढं लक्षात ठेवा, आपल्या इंडियामध्ये ड्रायव्हिंग सीट जी आहे ती कोणत्या बाजूला आहे? आपण काय करतोय फोर व्हीलरमध्ये, आपण चालत जाताना रोडवरून कोणत्या बाजूने जातो? लेफ्ट बाजू. बरोबर आहे? बरोबर आहे ना? बरोबर आहे की चूक आहे? रोडवरून चालताना कोणत्या बाजून जाता? डाव्या बाजून जाता. बरोबर. मग आपल्या इंडियामध्ये प्रत्येक फोर व्हीलर जी आहे ती ही करताना तिचं ड्रायव्हिंग सीट कोणत्या बाजूला आहे? राईट साईड. राईट साईडला. पण अनादर कंट्रीजमध्ये ड्रायव्हिंग सीट जी आहे ती उलट आहे. म्हणजे तिथं नियम वेगळा आहे, थोडं लक्षात ठेवा. आणि मला एक जणाने मे बी सेकंड लेक्चरला प्रश्न केला होता कुणीतरी, सर ऑल ओव्हर वर्ल्ड रोडची विड्थ सेम असते का? आता मला सांगा, जर प्रत्येक काय म्हणू शकतो, प्रत्येक कंट्रीची राज्यघटना वेगळी आहे, प्रत्येक कंट्रीचे रूल्स वेगळे आहेत, प्रत्येक कंट्रीची डिझाईन सिस्टीम ऑफ बाईक्स असेल और व्हेकल्स असेल, फोर व्हीलर्स असेल, ती वेगळी आहे. तर मग रूल्स कसे सेम असतील किंवा विड्थ कशा सेम असतील? प्रत्येक एरियाच्या ज्या त्या ह्याच्यानुसार विड्थ ज्या आहेत त्या कंट्रीजनं डेव्हलप केलेल्या आहेत त्यांच्या रूल्सनुसार. जर अमेरिकेत तुम्ही गेला फॉरेन कंट्रीजमध्ये, आता मी तर काय गेलेलं नाही अनादर कंट्रीमध्ये आणखीन, पण तुम्ही गेला असेल, मे बी कोणी तुमच्यातला एखादा स्टुडंट वगैरे गेला असेल तर त्यानं पाहिलं असेल की अनादर कंट्रीजमध्ये किंवा हॉलिवूड मूव्हीज वगैरे तुम्ही पाहिल्या असतील तर त्या मूव्हीजमध्ये वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल अनादर कंट्रीजमध्ये आपले फोर व्हीलरची सीट कुठं आहे ड्रायव्हरची बघा आणि तिकडली कुठं आहे बघा, मग त्यानुसार रूल्स जे आहेत ते चेंज असतात. बघा नेक्स्ट पॉइंट दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती, ए स्लाइड डाउनवर्ड कर्व फ्रॉम द मिडल टू द साइड्स ऑफ ए सर्फेस सच ॲज द रोड. पर्सेंटेज ऑफ केम्बर 2%. पर्पज ऑफ केम्बर बघा, त्यांनी मी सांगितलं होतं क्राउन म्हणजे काय, तर सेंटर पॉईंट, मधला पॉईंट, जो रीच पॉईंट, हायेस्ट पॉईंट ऑफ रोड असतो. आणि कर्व म्हणजे काय, कर्व दिसतोय बघा इथं, कर्व केम्बर कुठपर्यंत आहे. आणि कर्व म्हणजे काय, कोण सांगू शकेल मला? कर्व ह्या डायग्राम मध्ये कर्व दिसतोय, त्यानुसार मला कोण सांगू शकेल? कर्व ऍक्च्युली शिकायचे आपल्याला पुढे, पण तरी पण मला कोण सांगू शकेल कर्व म्हणजे काय?
पाहिलेलं आहे सर्वांनी रोड. बोला साक्षी. बोला 62 रोल नंबर बोला. बाउंड्री सर. बाउंड्री ठीक आहे. ओके गुड. बॉईज प्लीज बोला, कुणीतरी बोलत चला. चुकू द्या, मी काय म्हटलंय का तुम्हाला? चुकलं तरी प्रॉब्लेम नाही आहे, परंतु चुकलं तरी प्रॉब्लेम नाही आहे, पण बोलत चला. बॉईज बोलले पाहिजेत जास्त, गर्ल्स जास्त बोलतायत. तुम्ही हे करा जरा थोडं, थोडंसं लक्ष देत चला. काय समजत नाही का मुलांना माझं? मी तर माझ्याकडे जेवढं आहे तेवढं 100% देतोय, जेवढं पण आहे तेवढं देतोय. का बोर होतं लेक्चर? जर लेक्चर आता शिक सुरुवात झाली आहे, लेक्चर लगे बोर होतंय असं पण म्हणू नका. हा, तुम्हाला काही मोटिवेटेड गोष्टी पाहिजे असतील तर मी मोटिवेट पण करू शकतो. आय एम ओरिएटर, मी एक व्याख्याता आहे. मला काय म्हणजे सगळ्या गोष्टी माहीत आहेत, कुठं कसं बोलायचं किंवा काय गोष्टी, सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कोणाला मोटिवेट पाहिजे असेल तरी पण मी करू शकतो, कोणाला काय जोक्स पाहिजे असतील ते पण करू शकतो. पण मला काय वाटतं, आत्ता शिक लेक्चर स्टार्ट झालेत, हळूहळू हळूहळू तुम्हाला उलट हायवेमध्ये इंटरेस्ट येणार आहे. अतिशय खूप छान गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, आणि दररोज एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला मिळणार आहे. एक कवी कुसुमाग्रजांची कविता आहे बघा, कणा नावाची. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहुणी, गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुणी. माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा. आता लक्षात ठेवा, ही मुलांसाठी मी सांगितलंय. मोटिवेशन पाहिजे असेल, मोटिवेशन माझ्याकडे भरपूर आहे. मोटिवेशन व्हायला तुम्हाला काही कमी नाहीये. प्रत्येक लेक्चरला मोटिवेट करायचं असेल तरी आपण 5 मिनिटं करूया. पण लक्षात ठेवा, तुम्हाला 1 तासाचं लेक्चर आहे 60 मिनिटाचं. त्या 60 मिनिटाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कमीत कमी 45 मिनिटं तुमचं माइंड जे आहे ना स्टेबल असलं पाहिजे. म्हणजे 45 मिनिटं तुम्ही न हालचाल करता, न काय करता सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ॲनालिसिस केला पाहिजे. अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, अतिशय छान आहे, शिकण्यासारखा सब्जेक्ट आहे. एवढं लक्षात ठेवा. फक्त मुली बोलतायत, छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, मुली बोलतायत चांगली गोष्ट आहे, पण मुलांनी पण तेवढ्याच ह्यानं बोला, म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला कळतायत की नाहीत. एवढं लक्षात ठेवा आणि बोलत चला. चॅट बॉक्समध्ये काय प्रॉब्लेम येत असेल, माझा व्हॉइस क्लिअर नसेल ते सांगत चला, मी शिकवलेलं समजत नसेल ते सांगत चला. जर समजा 2 ग्रुप केले बघा, आता एक छोटीशी गोष्ट आहे. एका ठिकाणी काय केलं, एका कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट होते. मग 2 बॅचेस केल्या. त्या 2 बॅचेसमध्ये एक 10 स्टुडंटची बॅच आणि एक 10 स्टुडंटची बॅच, 2 बॅच केल्या. 2 बॅच केल्यानंतर त्या दोन्ही बॅचेसला काय सांगितलं, तुमच्याकडे 10 दिवस आहेत, तुमच्याकडे 10 दिवस आहेत. तुम्हा 10 मुलांना, म्हणजे मुलं असतील मुले असतील, त्या बॅचमध्ये 2 ग्रुप आहेत. मग त्या दोन्ही ग्रुपला 10 दिवस दिले आणि त्यांना सांगितलं की ह्या 10 दिवसामध्ये तुम्ही एका बॅचला पहिल्या बॅचला सांगितलं, ह्या 10 दिवसामध्ये तुम्ही फक्त एकच मातीचं मडकं बनवायचंय, एकच मातीचं मडकं बनवायचंय, जे की अतिशय ॲक्युरेट पाहिजे. म्हणजे तिचा जे मटका तयार होणार आहे, हंडा तयार होणार आहे, तो काय माठ तयार होणार आहे, तो माठ जो आहे तो अतिशय चांगला पाहिजे. मग कोणतीही माती यूज करा, दोघांना पण सेम माती दिली. मग पहिल्या ग्रुपला काय सांगितलंय, फक्त एकच मटका तुम्हाला बनवायचा आहे, जो की 10 दिवसामध्ये बनवायचा आहे तुम्हाला.
फक्त एकच मटका पण ॲक्युरेट बनवायचा आहे. मग 10 स्टुडंट आहेत सिव्हिलचे, मग त्यांना ती वर्क दिलं. आणि दुसऱ्या बॅचला काय सांगितलं, तुम्हाला पण 10 दिवस आहेत, परंतु तुम्हाला नंबर ऑफ मटके बनवायचे आहेत. मग ते कसे पण होऊ द्या, चांगले होऊ द्या, वाईट होऊ द्या, किंवा काही असू द्या. मग ह्या दोन्ही बॅचेसला काम दिलं. मग दोन्ही बॅचेसला काम चालू केलं. पहिली बॅच काय करायला लागली, पहिल्या बॅचला काय सांगितलंय, एकच मटका बनवायचा आहे, पण तो चांगला पाहिजे, ॲक्युरेट पाहिजे, क्लिअर पाहिजे, आणि तुमच्याकडे 10 दिवस आहे. सेकंडला काय सांगितलंय, तर तुमच्याकडे 10 दिवस आहेत, परंतु नंबर ऑफ मटके तुम्ही बनवू शकता, तुम्हाला ॲक्युरेसीचं काही नाही आहे. मग पहिल्या बॅचचं काय झालं, पहिली बॅच काम करायला लागली, एक मटका बनवण्यासाठी स्वतः काम करायला लागली. ते काम करत असताना त्यांना सारखं टेन्शन यायला लागलं. आपल्याला सरांनी काय सांगितलंय, तर एकच मटका बनवायचा आहे, पण तो ॲक्युरेट बनवायचा आहे. म्हणून ते काय झाले, टेन्शनमध्ये बसले, म्हणजे टेन्शनमध्येच काम करायला लागले, आणि ते पुढती जाईनाच. म्हणजे त्यांची ॲक्युरेसी जी आहे ती जाग्यावरच थांबली. म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग जी आहे ती त्यांच्या मनामध्ये आली, की आपल्याला ॲक्युरेट करायचं. फक्त एवढंच लक्षात त्यांच्या, आणि आपल्याला एकच मटका आहे, पण तो ॲक्युरेट बनवायचा आहे. म्हणून त्यांचा मटका काय तयारच झाला नाही. पहिल्या बॅचचा मटका काय तयार झाला नाही. पण सेकंड बॅचला काय सांगितलं होतं सरांनी, तर सेकंड बॅचला सांगितलं होतं की तुम्ही नंबर ऑफ मटके बनवा, कसेही असू द्या. मग हे सेकंड बॅचनं काय केलं, तर सेकंड बॅचनं मटके तयार पहिल्या दिवशी बनवले, एक 25 मटके पहिल्या दिवशी बनवले. मग ते ओबडधोबड झाले. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी काय ठरवलं, यार आपले पहिल्या दिवशी थोडेसे ओबडधोबड मटके तयार झालेत, आपण आणखीन चांगले बनवूया. मग त्यांनी काय केलं, थोडी ऑलरेडी त्यांची ॲक्युरेसी वाढत गेली, आणि त्यांचे चांगले अतिशय मस्त मटके जे आहेत ते शेवटच्या 10व्या दिवसापर्यंत नंबर ऑफ मटके तयार झाले. म्हणजे मला सांगायचं काय आहे तुम्हाला ह्याच्यातून तात्पर्य, तर 2 बॅचेस आहेत. पहिल्या बॅचला फक्त टेन्शन आणि निगेटिव्हिटी राहिली, की आपल्याला ॲक्युरेट मटका बनवायचा आहे, त्यांचा काय मटका तयार झाला नाही. आणि दुसऱ्या बॅचला सांगितलं होतं की तुम्ही नंबर ऑफ मटके बनवता, पण ती बॅच स्वतःला डेव्हलप करत गेली. म्हणजे पहिल्या दिवशी त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी सुधारली, तिसऱ्या दिवशी त्यांनी सुधारली, आणि हळूहळू उलट त्यांचे ॲक्युरेसीने चांगले मटके तयार झाले. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये मला सांगायचं आहे, तर पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. आजचा दिवस, आज काहीतरी थोडी गोष्ट जमली नसेल, पण ती दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, राईट 21व्या दिवशी तुम्हाला ती गोष्ट जमलेली असेल, कितीही हार्ड असू द्या. 21 डेज ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या शरीराला सवय लावताना, 21 दिवसामध्ये ती सवय शरीर तुमचं जे आहे ते ॲक्वायर करतं. 21 दिवसात कोणतीही गोष्ट, जर चांगली गोष्ट करायची असेल तर 21 दिवसात तुम्ही तिला जॉईन होऊ शकता. पण ती 21 दिवस तीच गोष्ट त्याच टायमिंगला ती करत राहायची. तुम्ही 21 दिवसात 100% 22व्या दिवशी तुम्ही ती गोष्ट त्या टायमिंगला करणार म्हणजे करणार. आणि जर वाईट सवय लावायची असेल तरी पण सेम तसंच आहे. म्हणजे 21 दिवसात माणूस हा स्वतःला चेंज करू शकतो. पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे माणसाकडे, एवढं लक्षात ठेवा. हा सांगायचा तात्पर्य आहे. आपण आपल्या विषयाकडे येऊयात. मुलांनी बोलत चला, काय प्रॉब्लेम येत असेल तर मला विचारत चला. पर्पज ऑफ केम्बर, पर्पज मी सांगितलेले आहेत. केम्बरचे पर्पज काय, टू रिमूव्ह दी रेन वॉटर फ्रॉम दी पेवमेंट सरफेस ॲज क्विकली ॲज पॉसिबल. म्हणजे पडलेलं पावसाचं पाणी हे लगेच निम्म डाव्या बाजूला निम्म उजव्या बाजूला गेलं पाहिजे, ऑन इदर साइड ऑफ रोड. म्हणून आपण काय करतो, तर केम्बर प्रोव्हाइड करतो कशाला, रोडला. सेकंड पॉईंट काय दिलाय, टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ वॉटर इन टू बिट्युमिनस पेवमेंट लेयर्स. जर आपण स्लोप प्रोव्हाइड नाही केला, कशाला, रोडला, बिट्युमिनस लेअर प्रोव्हाइड नाही केला, स्लोप प्रोव्हाइड नाही केला, तर काय होण्याचे चान्सेस आहेत, आणि जे तिथंच मुरण्याचे चान्सेस आहेत. कशामध्ये, बिट्युमिन मध्ये. आणि लक्षात ठेवा, बिट्युमिन यूज करताना, डांबर यूज करताना रोडमध्ये कमीत कमी 5% यूज केलं जातं. जर ऍक्च्युली एखादी कंपनी असेल ना, तर एखादी कंपनी काय करते, 3.5%, 4%, 4.5% डांबर यूज करते. जर डांबर कमी यूज केलं तर काय प्रॉब्लेम होतो, डांबर कमी यूज केलं तर डांबर हे बाइंडिंग मटेरियल आहे. म्हणजे तुमची जी छोटी छोटी खडी आहे 6 mm ची, तिला पकडून ठेवण्याचं काम काय करतं, डांबरामध्ये चिकटपणा आहे ना, ते बिट्युमिन काय करतं, सर्वांना एकत्र ठेवण्याचं, एक जीव होमोजिनियस ठेवण्याचा प्रयत्न करतं. जर डांबराचं प्रमाण कमी वापरलं, कमी पर्सेंटेज वापरलं, आणि ते जर हाय हिटेड नसेल, तुम्हाला पहिल्या का दुसऱ्या लेक्चरला, तिसऱ्या लेक्चरला सांगितलं होतं, प्लांटवरती 160 डिग्री ते 150 डिग्री सेल्सिअस असतं, आणि ज्यावेळेस वरती साईटवरती आलेलं असतं
पेवर मशीनच्या वेळेस तिथं ते 120 ते 130 डिग्री सेल्सिअस असतं. मग त्याचं डिग्री टेम्परेचर आणि जर त्याच्यामध्ये डांबर पर्सेंटेज कमी असेल तर तुमचा रोड जो आहे तो लवकर एकजीव होणार नाही आणि लवकर रोड खराब होईल आणि त्यामध्ये पाणी जे आहे ते जर केंबर व्यवस्थित नसेल तर पाणी जे आहे ते मुरेल तुमच्या बिटुमेनमध्ये. नेक्स्ट थर्ड पॉईंट काय दिलाय, टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ सरफेस वॉटर इनटू सबग्रेड सॉइल थ्रू पेवमेंट. टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ सरफेस वॉटर इनटू सबग्रेड सॉइल थ्रू पेवमेंट. सरफेस वॉटर म्हणजे काय, पडलेलं पावसाचं पाणी कुठलं, वरती कॅरेज वे वरती बिटुमिन वरती. इनटू सबग्रेड सॉइल म्हणजे जर केंबर व्यवस्थित नसेल, फक्त हॉरिझॉन्टल असेल, बिटुमिन नीट वापरलेलं नसेल तर पडलेलं पावसाचं पाणी आतमध्ये खाली WM मध्ये जाईल, GSB मध्ये जाईल आणि सबग्रेड मुरमामध्ये जाईल. मग लवकर तुमचा रोड जो आहे तो खराब होईल. मग टू प्रिव्हेंट म्हणजे काय तर थोपवणे, हे होऊ देऊ नये म्हणून पर्पज म्हणजे काय, त्याला फायदे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या केंबरसाठी सांगितल्या आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, टू मेक पेवमेंट सरफेस अट्रॅक्टिव्ह. तुमचा दिसताना रोड जो आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे, स्मूथ दिसला पाहिजे. लक्षात आलंय केंबरचे पर्पजेस, केंबरचे टाइम्स, व्हॉट इज मीन बाय केंबर, ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील, आल्या आहेत. यस सर. ओके ठीक आहे. खूप झाली माझी बडबड आज, मी थांबतोय. कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा, नसेल तर चॅट बॉक्समध्ये तुमचे नंबर्स टाकू शकता. तर ते तुम्ही मला विचारलेलं क्रॅब म्हणजे काय ते सांगा ना. कोण, हां 28 रोल नंबर पवन का, हां बोला काय म्हणताय. मागास ते विचारलेलं ना क्रॅब म्हणजे काय. काय काय विचारलं होतं मी मगाशी. रोडच्या स्लोपच्या साईडला क्रॅब. आवाज तुमचा नाही, मला लक्षात येईना काय बोलताय ते. स्पेलिंग टाकताय चॅट बॉक्स मध्ये टाका. कर्ब सर. कर्ब का, रोडच्या साईडला कर्ब ना. हा सर. हा ओके सांगतो. कर्ब म्हणजे काय, बाउंड्री, तुमच्या रोडची कॅरेज वेची बाउंड्री ठरवलेली असते. शक्यतो हे कर्ब्स जे आहेत ना तुम्हाला शहरामध्ये सिटीमध्ये पाहायला मिळतील, ना की तुम्हाला खेड्यामध्ये किंवा काय विलेज रोडमध्ये पाहायला भेटेल. हे खेड्यामध्ये पाहायलाच भेटणार नाही तुम्हाला. कर्ब्स जे आहेत ते सर्व कुठं पाहायला मिळतील, तुमच्या शहरामध्ये. मग पुणे असेल, मुंबई असेल किंवा काय असेल, ते जे आहे ते येलो कलर, ब्लॅक कलर, व्हाईट कलर मध्ये कॉर्नरला केलेले असतात बघा, उभे पट्टे मारलेले असतात त्यावरती आणि छोटीशी विड्थ प्रोव्हाइड केलेली असते. तुम्हाला आता टाइप्स ऑफ कर्व्स आणि कर्व म्हणून पुढे एक पॉईंट येईल, त्यामध्ये पण लक्षात येईल ते काय आहे. तुम्हाला तिथं मी एक डायग्राम वगैरे दाखवेन, मग ते तुम्हाला आणखीन जास्त लक्षात येईल. ओके चला, अजून काय कोणाला बोलायचं.